तर आता आपण जस्ट ॲटमबद्दल किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटॉमिक डिफरंट थिअरीज हे पूर्ण आपण कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, रेडियसचं इक्वेशन, दॅट इज अ डेरिवेशन, अँड देन वी हॅव डिराइव्ड द इक्वेशन फॉर द व्हॉट एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. ओके, अँड देन दिस वन डी ब्रॉगली एक्सप्लेनेशन फॉर द व्हॉट बोर्स सेकंड पॉस्च्युलेट्स. ओके, हां, तर आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय आहे, न्यूक्लिय आहे. ठीक आहे, आता जसं आपण ॲटमबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. मग ॲटम म्हणजेच काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस किंवा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स ह्याच्याबद्दल काहीच मेन्शन केलेलं नाही आहे. त्या म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फक्त आपण ॲटम आणि इलेक्ट्रॉन्स किंवा डिफरंट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरतात त्यांचं रेडियस, त्यांचं एनर्जी याबद्दलच बोललं. ठीक आहे, ॲटमच्या सेंटरला जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसबद्दल आपण काहीच इन्फॉर्मेशन तिथं डिस्कस केली नाही आहे. ठीक आहे, तर आता हा जो नेक्स्ट पार्ट जो आहे, म्हणजे हा या चॅप्टरचं जर नाव बघितलं तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिय आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, किंवा ॲटम अँड न्यूक्लिय आहे. ओके, हां, मग हा पार्ट झालेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण बघू न्यूक्लिय. ओके, हां, तर न्यूक्लिय म्हणजेच काय, ॲटमच्या सेंटरला एक मॅसिव्ह आणि पॉझिटिव्ह कोर असतं, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणतो. ओके, अँड दिस एक्सप्लेनेशन इज गिवन बाय द व्हॉट रदरफोर्ड इन इज अल्फाबेटिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ओके, हां, तर न्यूक्लियस म्हणजे ॲक्च्युली काय असतं की कॉन्स्टिट्युएंट ऑफ द व्हॉट न्यूक्लियस. सो कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असते, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ठीक आहे, आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स यांना कंबाईन मिळून आपण काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, न्यूक्लियॉन्स. ठीक आहे, सो टुगेदर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स आर कॉल्ड एज व्हॉट, न्यूक्लियॉन्स. ओके, अँड देन जर तुम्ही समजा मास ऑफ द प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं जर कम्पेअर केला, कारण का नियरली मास ऑफ द प्रोटॉन इज नियरली इक्वल टू व्हॉट, मास ऑफ द न्यूट्रॉन, आणि हे दोघांचं मास नियरली काय असते, सेम असतं. ठीक आहे, आणि जर बघितला तर त्या दोघांचं मास नियरली काय, 1.67 किंवा 1.66 10 to the power -27 kg. ओके, हां, थोडंसं न्यूट्रॉन काय, थोडंसं न्यूट्रॉन हेवी आहे. ठीक आहे, हां, पण जास्त नाही आहे, त्यामुळे आपण दोघांचं मास काय केलं, सेम. ओके, नेक्स्ट जर प्रोटॉनचं मास बघितलं तर 1836 टाइम्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनपेक्षा 1836 पटीनं तो जास्त हेवी आहे. ठीक आहे, हां, तर इथं थोडंसं लिहिलेलं मी, चार्ज ऑन द प्रोटॉन इज 1.6 10 to the power -19 कूलम, आणि न्यूट्रॉनवरती चार्ज काय असतो, 0 असतो, बिकॉज इट इज व्हॉट, न्यूट्रल पार्टिकल. ओके, अँड देन मास ऑफ द न्यूट्रॉन अँड द प्रोटॉन इट इज सेम. देन न्यूट्रॉन इज व्हॉट, अ न्यूट्रल पार्टिकल. ठीक आहे, तर हे न्यूक्लियसमध्ये या गोष्टी असतात, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, अँड देन कोणतं पण न्यूक्लियस असू देत त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात, डिफरंट असतात. ठीक आहे, त्यामुळे एक रिप्रेझेंटेशन आहे, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेशन ऑफ द न्यूक्लियस. समजा हे जर एक्स असेल, कोणता पण न्यूक्लिय असेल, तर त्याला एक नंबर मेन्शन करतो आपण, ए अँड झेड, वेअर ए इज नथिंग बट द व्हॉट, अ मास नंबर, आणि मास नंबर म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, की किती प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, मास नंबर म्हणतो. नेक्स्ट इज झेड. झेड इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन्स. हां, मग नंबर ऑफ प्रोटॉन्स जर झेड असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय असतात, सेम असतात, झेड असतात. कारण का, न्यूट्रॅलिटीवरून जितकं पॉझिटिव्ह न्यूक्लियसमध्ये किंवा ॲटममध्ये जितकं पॉझिटिव्ह आहे तितकंच काय असायला पाहिजेत, निगेटिव्ह पण असायला पाहिजे. ठीक आहे, हां, तर इथं आपण एक्झाम्पल घेतलंय आणि ए मायनस झेड केलं म्हणजे आपल्याला समजा ए मायनस झेड केलं की टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतात. काय मिळतात, न्यूट्रॉन्स मिळतात. ओके, सो एक्झाम्पल वी हॅव टेकन द एक्झाम्पल ॲज अ व्हॉट, Fe 56 and 26. So 56 is nothing but A and 26 is nothing but Z. मग मला सांगा Fe मध्ये किती प्रोटॉन्स आहेत, 26, कारण का प्रोटॉन्सची संख्या म्हणजेच काय, 26. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स आर 26 अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ए मधून झेड मायनस करायचं आहे, म्हणजे 56 मधून जर 26 मायनस केलं तर 30 न्यूट्रॉन्स आहेत, 30 काय आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. अँड देन नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स मिळून दोघांची संख्या किती आहे, 56 आहे. ठीक आहे, हां, तर या प्रकारे सेम हा तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, पॉज करून तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सेम फाइंड आउट करा, हाऊ मेनी नंबर ऑफ प्रोटॉन्स, हाऊ मेनी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. ओके, तर नेक्स्ट आपण बघू, हां, तर टाइप्स ऑफ न्यूक्लियाय. ठीक आहे, जर आपण इथं बघितलं तर टाइप्स ऑफ न्यूक्लियाय आहे. ठीक आहे, कारण का थोडे बहुत जर बघितलं आपण तर हायड्रोजन पण असते. ठीक आहे, ट्रिटियम पण असते, ड्यूटेरियम पण असतात, तशा प्रकारे कार्बन C12 असते, C13 असते, 14 असते. त्यामुळे नेचर सेम असतोय पण त्याचं थोडंसं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन काय असते किंवा न्यूक्लियस कॉन्फिगरेशन काय असते, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स थोडंसं चेंज असतात, त्यामुळे ते एकमेकांचे काय असतात, ते आयसोटोप्स असतात किंवा आयसोबार्स असतात. ठीक आहे, सो सिमिलरली टाइप्स ऑफ न्यूक्लियाय डिफाईन यू कॅन से आयसोटोप, आयसोबार्स आणि आयसोटोन्स, हे 3 टाईप आहेत. ठीक आहे, तर याच्यावरून पण 2 मार्क्सला येऊ शकतोय. डिफाईन आयसोटोप्स, आयसोटोन्स
अँड आयसोबार्स विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर लक्षात घ्या हा क्वेश्चन. तो आयसोटोप्स म्हणजेच काय, ज्या न्यूक्लियामध्ये, ज्या दोन न्यूक्लियामध्ये सेम नंबर ऑफ झेड असते, म्हणजे प्रोटॉनची संख्या सेम बट डिफरंट ॲटॉमिक नंबर, डिफरंट ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, तर इथं एक्झाम्पल लिहिलंय, दिस इज हायड्रोजन, दिस इज हायड्रोजन, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. तर इथं बघितलं तर झेड सेम आहे, झेड काय सेम आहे बट ए इज डिफरंट, म्हणून हे या न्यूक्लियसना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो. काय म्हणतो, आयसोटोप्स. आता आयसोबारचं जे डेफिनेशन आहे ते एक्झॅक्टली अपोजिट. इथं सेम नंबर ऑफ झेड होतं, इथं सेम नंबर ऑफ ए बट डिफरंट झेड करायचं आहे. ठीक आहे, हां, तर इथं याच्यामध्ये ट्रिटियम आणि हेलियम, त्याच्यामध्ये बघू शकता तर इथं 3 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे ए सेम आहे पण झेड काय डिफरंट आहे. ठीक आहे, आणि आयसोटोन्स म्हणजेच काय असणार आहे, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. काय असणार आहे, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे, मग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे ए मायनस झेड केल्यानंतर सेम आला पाहिजे. जसं इथं ट्रिटियम आणि हेलियम आहे. ठीक आहे, तर 3 - 2 केले की 2 आले, 4 - 2 केले की 2 आले. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स काय आहेत, सेम आहेत. काय आहेत, सेम आहेत. ओके, हां, मग हे झाले डिफरंट टाइप्स. ठीक आहे, आता लक्षात घ्या याच्यावरून 2 मार्क्सला प्रश्न काय येऊ शकतो, डिफाईन आयसोटोप्स, आयसोबार्स, किंवा कोणते पण 2 विचारू शकतात विथ एक्झाम्पल. विथ व्हॉट, एक्झाम्पल. ठीक आहे, तो क्वेश्चन मार्क करून घ्या. नेक्स्ट इज इफ यू कन्सिडर द ॲटॉमिक मास युनिट. हे एक इम्पॉर्टंट टर्म आहे. ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे की मास मेजर करण्यासाठी आपण कोणतं युनिट यूज करतो, किलोग्रॅम. ठीक आहे, पण किलोग्रॅम हे युनिट आपण जिथं मास जास्त आहे, जसं आपलं मास वगैरे आपण केजी मध्ये मेजर करू शकतो. ठीक आहे, हां, जसं समजा एखादा टेबल असेल किंवा अजून काहीतरी एखादं समजा व्हेकल असेल किंवा अजून काही पण असेल. ठीक आहे, त्यांचं मास नेहमी आपण केजी मध्ये मेजर करतो. पण मास अजून कमी असेल तर सोनं वगैरे आपण मेजर कशामध्ये करतो, ग्रॅम मध्ये करतो. ठीक आहे, हां, मग अजून जर कमी असेल, म्हणजे समजा जर सब ॲटॉमिक पार्टिकल बद्दल बोलतोय मी, म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, हे दिसायला म्हणजे हे आपल्या साईजनं भरपूर लहान असतात, मग त्यांच्यासाठी केजी हे युनिट फार मोठं होतं आहे. ठीक आहे, हां, तरी पण त्यांचं मासेस आपण केजी मध्ये मेजर केलेलं आहे. ठीक आहे, हां, तर सेम वे जसं एनर्जीचं युनिट काय होतं, जूल. सिमिलरली मायक्रोस्कोपिक वर्ल्डमध्ये एनर्जीचं युनिट काय होतं, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, हां, तर ॲटॉमिक मास युनिट म्हणजे AMU किंवा यूनं आपण रिप्रेझेंट करतो, स्मॉल यू. तर हे काय, द युनिट ऑफ मास टू मेजर द व्हॉट, masses of subatomic particles. ठीक आहे, हां, दिस इज अनदर युनिट यूज टू मेजर द मास ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ठीक आहे, आणि हे जे याचं जे डेफिनेशन आहे तर याचं डेफिनेशन पण 2 मार्क्सला येऊ शकते. डिफाईन 1 AMU. ठीक आहे, सो 1 AMU इज नथिंग बट 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12 ॲटम. मास ऑफ कार्बन 12 ॲटम. मग कार्बन 12 ॲटम किंवा कार्बनचा ॲटमचा मास इथं जर प्लेस केला केजी मध्ये, त्याला डिवाइड बाय 12 केला की एक्झॅक्टली 1.66054002 10⁻⁻27 kg होऊ शकते. ठीक आहे, हां, म्हणजे नियरली 1 AMU 1.66 घेऊ शकता किंवा 67 घेऊ शकता इंटू 10⁻⁻27 kg येते. नियरली नंबर सांगतो मी. ठीक आहे, पण अप्रॉक्सिमेट घ्यायचं नाही आहे आपल्याला, हे नंबर्सच घ्यायचे आहेत. ओके, हां, म्हणजे 1 AMU म्हणजे इतकं kg आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, 2 मार्क्सला डेफिनेशन आणि 1 AMU म्हणजे किती kg. ठीक आहे, तर आपण बघू की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत त्यांचं मास आपण AMU मध्ये किती होतं आहे. ठीक आहे, तर इथं लिहिलेलं आहे मी, जर प्रोटॉनचं मास जर AMU मध्ये जर एक्सप्रेस केलं तर किती होणार आहे, 1.007825. तर हे जे नंबर्स आहेत ना, हे पूर्ण नंबर लक्षात ठेवायला पाहिजेत ना तुम्हाला. ठीक आहे, हां, कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये वरती कोपऱ्यामध्ये वगैरे दिलेलं असते, बॉक्समध्ये दिलेलं असते, नो डाऊट, पण हे 3 नंबर किंवा ॲटलिस्ट प्रोटॉन, न्यूट्रॉनचं मास तरी लक्षात घ्या. ठीक आहे, हां, तर अशा प्रकारे सेम मास ऑफ द न्यूट्रॉन इज व्हॉट 1.008665 और 866 किंवा 666 घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, हां, अँड देन मास ऑफ द इलेक्ट्रॉन इज हाऊ मच 0.0055 ठीक आहे, हां, तर हे मास आहेत कशामध्ये, यू किंवा AMU युनिटमध्ये आपण एक्सप्रेस केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघू आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन. आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन. तर आइन्स्टाईन काय म्हणतो, जर तुमच्याकडे मास असेल तर ते एनर्जीमध्ये कन्वर्ट करता येते अँड देन एनर्जी कॅन बी कन्वर्ट इनटू व्हॉट, मास, बाय युझिंग दिस इक्वेशन, बाय युझिंग व्हॉट, दिस इक्वेशन. ठीक आहे, हां, सो एनर्जी अँड द मास आर इंटर कन्व्हर्टेबल, म्हणजे एनर्जी मासमध्ये, मास आणि एनर्जीमध्ये काय करतो आपण, कन्वर्ट करतो बाय युझिंग दिस इक्वेशन, वेअर E इज एनर्जी, M इज मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड C इज नथिंग बट द व्हॉट, स्पीड ऑफ लाईट. तर C च्या ठिकाणी आपण काय करतो, स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁻8 मीटर पर सेकंड. ओके, हां, आता त्याच्यानंतर बघू आपण, कारण का हे रिलेशन का आलेलं माहीत आहे, जर तुम्ही मास डिफेक्ट वगैरे इथं नंतर येणार आहे तेव्हा तुम्हाला सांगेन की हे एक्झॅक्टली इक्वेशन काय आहे. ठीक आहे, समजा जर हा एक पेन आहे, त्याला काहीतरी मास आहे,
तर या मासमधून पण आपण एनर्जी कन्वर्ट करू शकतो जर हे पेन मार्कर स्पीड ऑफ लाईटनं जर जात असेल किंवा अजून काहीतरी होत असेल तर. ठीक आहे. हां, तर आपण बघू की एनर्जी इक्विव्हॅलेंट इन 1 AMU मास, म्हणजे समजा तुमच्याकडे 1 AMU मास आहे किंवा आपण समजू जसं समजा येतं 1.00. आपण जर हे नंबर निग्लेक्ट केले तर मास ऑफ द प्रोटॉन आणि मास ऑफ द न्यूट्रॉन हे नियरली काय 1 AMU आहे. हां, मग एका प्रोटॉनमध्ये आणि एका न्यूट्रॉनमध्ये किती एनर्जी आहे, किती इक्विव्हॅलेंट एनर्जी आहे जूलमध्ये हे आपल्याला काढता येतं. ठीक आहे. हां, तर आपण वापस हे इक्वेशन घेतलेलं आहे इज गुड वॉट mc². हां, मग किती AMU मध्ये मास काढणार आहे आपण 1 AMU मल्टिप्लाय बाय c². ठीक आहे. हां, तो 1 AMU म्हणजे किती kg हे आता आपण जस्ट डिस्कस केलं होतं 1.660542 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻27 मल्टिप्लाय बाय याचा स्क्वेअर करायचं. ठीक आहे. आता हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर हे जे आन्सर येणार आहे ते कशामध्ये येणार आहे, जूलमध्ये येणार आहे. कशामध्ये, जूलमध्ये. म्हणजे सरळ सरळ तुमचा आन्सर काय येतं 1.4944 10⁻⁻10 जूल. म्हणजे 1 AMU मास जर एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं तर इतकी एनर्जी त्याच्यामधून प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. हां, तर आता आपण काय करूया, हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि आपण ड्युएल नेचरमध्ये वगैरे बघितलं, ॲटममध्ये पण बघितलंय. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट द व्हॅल्यू फ्रॉम जूल टू इलेक्ट्रॉन व्होल्ट देन यू हॅव टू डिवाइड बाय 1.6 10⁻⁻19 आणि हे पूर्ण डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येते 0.934 इंटू 10⁻⁹. अच्छा, याच्यामधून 3 0 मल्टिप्लाय करा. 3 0 मल्टिप्लाय केला की काय होतं हे 934 10⁻⁶. पण 10⁻⁶ म्हणजेच काय येते मेगा. ठीक आहे. हां, म्हणजे 1 AMU मध्ये किती एनर्जी असते 934 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. ठीक आहे. तर मला सांगा 1 AMU मध्ये इतकी एनर्जी तर किती पण असते ना, 2 AMU असू शकते किंवा 3 AMU असू शकते. ठीक आहे. तर म्हणजेच काय, समजा जर मास 2 AMU असेल, 2 AMU मग या 2 AMU मध्ये मास काय असणार आहे 2 मल्टिप्लाय बाय द एनर्जी इन दी 1 AMU म्हणजे सरळ सरळ 934 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आपण करतो ना. ठीक आहे. हां, मग असं 3 AMU असेल, 4 AMU असेल, मग समजा तुमच्याकडे मास जर m AMU असेल तर याच्यामध्ये एनर्जी किती असणार आहे. सो एनर्जी इन दी m AMU इज नथिंग बट m मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हां, म्हणजे जर मास असेल तर सरळ सरळ आपण त्याला AMU जर मास असेल तर सरळ सरळ आपण काय करतो त्याला याच्यामध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. AMU मध्ये कन्वर्ट करायचं आहे मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. सो यू विल गेट द व्हॉट एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. तर नेक्स्ट आपण बघू द नेक्स्ट कन्सेप्ट इज हां, तो थोडं बहुत न्यूक्लियस बद्दल आपण डिस्कस करू. सो व्हॉट इज द एक्झॅक्टली द चार्ज ऑन द न्यूक्लियस. मग कोणतं पण न्यूक्लियस असू देत, मला सांगा न्यूक्लियसच्या आतमध्ये चार्ज पार्टिकल्स कोण असतात. चार्ज पार्टिकल्स फक्त आणि फक्त कोण असतात, प्रोटॉन्स असतात. ठीक आहे. मग असे किती प्रोटॉन्स असतात, Z प्रोटॉन असतात आणि एका प्रोटॉनवरती चार्ज किती आहे, E. चार्ज किती आहे, E. अँड देन चार्ज इज व्हॉट, ॲडिटिव्ह. मग क्वांटायझेशन रूल प्रमाणे चार्ज ऑन द एनी ऑब्जेक्ट इज नथिंग बट n मल्टिप्लाय बाय E. ठीक आहे. मग सिमिलरली चार्ज ऑन द न्यूक्लियस, हां, न्यूक्लियसमध्ये कोण चार्ज पार्टिकल असतोय, प्रोटॉन. किती असतात, Z. ठीक आहे. आणि हर एक प्रोटॉनवरती चार्ज किती असतोय, E. चार्ज किती असतोय, E. ठीक आहे. हां, सो दिस इज द चार्ज ऑन द व्हॉट, न्यूक्लियस. नेक्स्ट इज मास ऑफ द न्यूक्लियस. मास ऑफ द व्हॉट, न्यूक्लियस. आता मला सांगा न्यूक्लियस जर आपण कन्सिडर केलं, न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन्स पण असतात. ठीक आहे. अँड देन यू हॅव न्यूट्रॉन्स ऑल्सो. हां, मग हे काय असतात, प्रोटॉन्स आणि हे काय असतात, न्यूट्रॉन्स. मग मला सांगा न्यूक्लियसला मास हे कुणामुळे असतंय, हे प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्समुळे असतंय. ठीक आहे. त्यामुळे टोटल मास ऑफ द न्यूक्लियस इज नथिंग बट, आणि प्रोटॉनचं मास आणि न्यूट्रॉनचं मास आपण जर समजा m मानलं, ठीक आहे, कारण का दोघांचा ऑलमोस्ट मास काय नियरली सेम आहे. ठीक आहे. हां, मग कोणत्या पण एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाय बाय असे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स किती आहेत, टोटल A. टोटल व्हॉट, A. ठीक आहे. त्यामुळे इथं मेन्शन केलंय द मास ऑफ द न्यूक्लियस इज नथिंग बट द व्हॉट, total mass is nothing but A multiplied by M. A is nothing but the what, mass number, and M is nothing but the what, mass of any one particle. Okay, maybe proton or maybe neutron. ठीक आहे. And then if you talk about the size of the nucleus, ठीक आहे. आता बघा जर समजा हेलियम न्यूक्लियस घेतलं त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन असतात म्हणजे त्या न्यूक्लियसचं साईज किती आहे, इतका आहे. सिमिलरली जर कार्बन 12चं घेतलं त्याच्यामध्ये 6 न्यूट्रॉन 6 प्रोटॉन्स असतात त्यामुळे त्याचा न्यूक्लियसचं साईज काय जास्त आहे. म्हणजेच काय दोन्ही मिळून, म्हणजे समजा इथं जर A जास्त असेल, कोणत्या पण न्यूक्लियसचं A जास्त असेल त्याचं व्हॉल्यूम पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच काय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हॉट, atomic mass number, or you can say simply mass number. ठीक आहे. त्यामुळे मोर न्यूक्लियॉन्स मोर ऑर लार्जर द व्हॉल्यूम. ठीक आहे. हां, पण न्यूक्लियस हे कोणत्या शेपमध्ये असते, स्पियर. कोणत्या शेपमध्ये असते, स्पियरमध्ये असते. ठीक आहे. मग स्पियर असेल तर स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 4/3 πr क्यूब
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. हां मग 4/3 पाय हे पण कॉन्स्टंट असते म्हणजे सरळ सरळ इथं आर दॅट इज रेडियस ऑफ द न्यूक्लियस आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट ए. ठीक आहे. जर मी आर आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट क्यूब रूट ऑफ ए. क्यूब रूट ऑफ व्हॉट ए. ठीक आहे. दॅट इज मास नंबर. जर याला मी प्रोपोर्शनल सिम्बॉल जर बाहेर काढलं तर याच्यावरून आर इज इक्वल टू व्हॉट आर नॉट ए टू द पॉवर ऑफ 1/3. ठीक आहे. हे आर नॉट एक काय कॉन्स्टंट आहे. आर नॉट एक काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या या याच्यावरती एक न्यूमेरिकल म्हणजे या याच्यावरती तुम्हाला सॉल्व्हमध्ये एक न्यूमेरिकल पण आहे. सॉल्व्ह एक्झाम्पलमध्ये एक न्यूमेरिकल पण आहे. ठीक आहे. हां तर ते आपण नंतर बघू. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज आपण बघू डेन्सिटी. ठीक आहे. अच्छा न्यूक्लियर डेन्सिटी काय असतं हाऊ मेनी न्यूक्लियॉन्स आर प्रेझेंट इन अ पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. हां म्हणजे इथे दिलेलं आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला नॉर्मल काय असतो मास ऑफ द न्यूक्लियस डिवाइड बाय व्हॉल्यूम. मग मास ऑफ द न्यूक्लियस म्हणजेच काय असते मास ऑफ द न्यूक्लियॉन्स मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स डिवाइड बाय व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. आणि इथं आरच्या ठिकाणी आपण काय प्लेस केलंय आर नॉट ए टू द पॉवर ऑफ 1/3 म्हणजे त्याचा क्यूब केलाय. ठीक आहे. हां मग त्याचा क्यूब केल्यानंतर हे थोडंसं सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होतं आहे आर नॉट क्यूब होतं आहे ए बाय 1/3 मल्टिप्लाय बाय 3 3 कॅन्सल आउट ए. मग ए अँड ए गेट कॅन्सल आउट. ठीक आहे. तर इथं बघू शकता डेन्सिटीचा फॉर्म्युला हा आलेला आहे. आता मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये काही व्हेरिएबल आहे का नाही आहे. ऑल द थिंग्स आर व्हॉट कॉन्स्टंट. मास 4 पाय आर नॉट हे पण कॉन्स्टंट आहे. सगळे कॉन्स्टंट ठेवल्यानंतर म्हणजे हे मी तर व्हॅल्यूज ठेवलेत. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय येतं 2.3 10 टू द पॉवर ऑफ 17 kg पर मीटर क्यूब येत आहे. ठीक आहे. हां म्हणजेच काय डेन्सिटी कॉन्स्टंट फॉर ऑल द न्यूक्लियाय. म्हणजेच काय तर लिहिलंय मी डेन्सिटी फॉर द ॲल्युमिनियम अँड डेन्सिटी फॉर द कॉपर यांचा रेशो नेहमी काय येणार आहे 1 येणार आहे. किंवा डेन्सिटी ऑफ द वॉट युरेनियम अँड डेन्सिटी ऑफ द वॉट कार्बन यांचं पण व्हॅल्यू काय येणार आहे 1. कारण का युरेनियम बघितलं तर त्याचा न्यूक्लियसचा साईज जास्त आहे आणि कॉपरचा न्यूक्लियसचा साईज कमी आहे. तर या दोघांची जे डेन्सिटीचा रेशो आहे नेहमी काय येणार आहे 1 येणार आहे. कारण का याची डेन्सिटी आणि याची डेन्सिटी इट इज इंडिपेंडंट ऑफ वॉट ए तरी कॅन्सल आहे ना. त्यामुळे ॲटॉमिक मास नंबर किंवा मास नंबर काय असेल फरक पडत नाही. डेन्सिटी ऑफ द ऑल द न्यूक्लियर आर वॉट सेम. त्यामुळे कोणत्या पण दोन न्यूक्लियसचं डेन्सिटीचा रेशो नेहमी 1 येते. काय ते 1 येते. ठीक आहे. हां तर याच्यामध्ये एक सॉल्व्ह न्यूमेरिकल आहे दॅट इज 15.5 फ्रॉम द टेक्स्ट बुक. ठीक आहे. ते आपण ते सॉल्व्ह करू. हां आता त्याच्यानंतर कन्सेप्ट काय आहे न्यूक्लिअर फोर्सेस. अच्छा न्यूक्लिअर फोर्सेस जसं डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द मास, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द चार्जेस, मॅग्नेटिक फोर्स बिटवीन द वॉट मॅग्नेट. ठीक आहे. तशा प्रकारे न्यूक्लिअर फोर्स पण असतोय. आता न्यूक्लिअर फोर्स म्हणजेच काय असणार आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स विच कंबाइन और विच होल्ड द न्यूक्लियॉन्स टू फॉर्म द वॉट न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस फॉर्म करण्यासाठी प्रोटॉन न्यूट्रॉन या सगळ्यांना एकत्र करून बांधून ठेवण्यासाठी जो एक फोर्स रिस्पॉन्सिबल आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. ठीक आहे. मग या न्यूक्लिअर फोर्सवरती पण एक 2 मार्क्ससाठी प्रश्न येऊ शकतात. त्याचे प्रॉपर्टीज त्याचे काय असतात प्रॉपर्टीज. ठीक आहे. हां तर प्रॉपर्टीज मी तर डिस्कस करतो. द फोर्स विच बाइंड्स दी न्यूक्लियॉन्स टू फॉर्म द वॉट न्यूक्लियस इज कॉल्ड द वॉट न्यूक्लिअर फोर्सेस. ठीक आहे. तर हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो पूर्ण युनिवर्समध्ये काय स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा पण आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सपेक्षा पण तो कितीतरी पटीनं जास्त स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आणि म्हणून तरच प्रोटॉन न्यूट्रॉन्स यांना न्यूक्लियस म्हणून बाहेर काढण्यासाठी भरपूर एनर्जीची गरज असते. ठीक आहे. नेक्स्ट इट इज अ शॉर्ट रेंज फोर्स. म्हणजेच काय जोपर्यंत दोन प्रोटॉन मधलं डिस्टन्स एक मिनिमम येत नाही. ठीक आहे. मे बी ते 10 टू द पॉवर ऑफ मे बी 15 असेल किंवा काही पण असेल. ठीक आहे. तोपर्यंत त्यांच्यामधला न्यूक्लिअर फोर्स एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे भरपूर शॉर्ट रेंज आहे. त्या शॉर्ट रेंजला दोन्ही प्रोटॉन्स किंवा 2 न्यूट्रॉन्स हे काय करतात होल्ड करतात एकमेकांना काय करतात हेल्ड करतात. ठीक आहे. नेक्स्ट इट इज अ चार्ज इंडिपेंडंट. अच्छा चार्ज इंडिपेंडंट म्हणजेच काय समजा हा जर प्रोटॉन असेल आणि हा पण प्रोटॉन असेल, हा जर प्रोटॉन असेल आणि हा जर न्यूट्रॉन असेल. ठीक आहे. आणि हा जर समजा न्यूट्रॉन असेल अँड देन इफ यू कन्सिडर द न्यूट्रॉन. ठीक आहे. डझंट मॅटर प्रोटॉन असू देत, प्रोटॉन न्यूट्रॉन असू देत, न्यूट्रॉन असू देत किंवा काही पण असू देत. या सगळ्यामधला न्यूक्लिअर फोर्स ऑलमोस्ट काय असतो सेम असतो. काय असतो सेम. चार्जवरती काहीच डिपेंड नाही आहे. ठीक आहे. हां नेक्स्ट इज इट इज अ स्पिन डिपेंडंट. ठीक आहे. आता स्पिन डिपेंडंट म्हणजे काय समजा हा एक प्रोटॉन आहे. तो प्रोटॉन अशा प्रकारे स्पिन करत आहे न्यूक्लियसमध्ये आणि अजून एक प्रोटॉन आहे तो न्यूक्लियसमध्ये अशा प्रकारे स्पिन करत आहे. त्यांच्यामधले जर फोर्स एफ असेल त्यांच्यामध्ये फोर्स काय आहे एफ आहे. समजा एक प्रोटॉन अशा प्रकारे स्पिन करत आहे आणि जो दुसरा प्रोटॉन आहे तो उलट्या बाजूला स्पिन करत आहे. सेम प्रोटॉन आहेत. हेच 2 प्रोटॉन इथं आहे पण त्यांचं स्पिनिंग काय केलं अपोजिट केलं. तेव्हा त्यांच्यामधला फोर्स चेंज असतो. काय असतो चेंज असतो. म्हणजेच काय जर स्पिनिंग चेंज झालं
तर त्यांच्यामधला न्यूक्लिअर फोर्स पण काय होतो, चेंज होतो. ठीक आहे, तर हे प्रॉपर्टीज आहेत, ते 2 मार्क्सला विचारू शकतात. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिअर फोर्सेस. ठीक आहे, तर क्वेश्चन मार्क करून घ्या. नेक्स्ट इज तर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आपण काय करू, मास डिफेक्ट आहे. ठीक आहे, अच्छा मास डिफेक्ट म्हणजेच काय, काहीतरी एक कमतरता, काहीतरी एक कमी, त्याला आपण काय म्हणतो, मास डिफेक्ट म्हणतो. ठीक आहे, आता मास डिफेक्ट म्हणजे काय थोडंसं समजावून सांगतो मी तुम्हाला. समजा हा जर कार्बन न्यूक्लियस असेल आणि कार्बन न्यूक्लियस स्टेटमध्ये असताना त्याचे किती प्रोटॉन्स असतात, 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स असतात. ठीक आहे, आणि या 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉनचं टोटल मास आपण एम मानू. काय मानू, एम मानू. आता या 6 प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सना आपण सेपरेट करू, म्हणजे ते न्यूक्लियसमधून बाहेर काढून इथं सेपरेटली प्लेस करू. म्हणजे हे न्यूक्लियस नाही आहे, 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स आपण काय केलं, फक्त प्लेस केले. मग डेफिनेटली हेच प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असतील तर त्यांचं मास पण सेमच पाहिजेत ना, जितकं पहिलं होतं. बरोबर. ठीक आहे, हां, पण ॲक्च्युली काय होतंय, फ्री स्टेटमध्ये हे जेव्हा न्यूक्लियॉन्स येतात तेव्हा त्यांचं मास जे आहे, हां, किती प्रोटॉन्स आहेत आणि किती न्यूट्रॉन्स आहेत हे जर आपण ॲड केलं, म्हणजे हे मास नेहमी या मासपेक्षा कमी जास्त येत आहे. काय येते, जास्त येत आहे. ठीक आहे, हां, म्हणजेच बघा सेम प्रोटॉन न्यूट्रॉन्स मी इकडे फ्री करून त्यांचं मास मेजर केलं तर त्यांचं मास याच्यापेक्षा जास्त आलंय. ठीक आहे, हां, म्हणजेच काय, दिस मास ऑफ द न्यूक्लियॉन्स इन द फ्री स्टेट इज मोर दॅन द व्हॉट, मास ऑफ द सेम न्यूक्लियॉन्स इन द न्यूक्लियस स्टेट. ठीक आहे, हां, म्हणजेच काय, ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ओरिजिनल मासपेक्षा म्हणजे न्यूक्लियसपेक्षा काय असते, जास्त असते. ठीक आहे, आणि म्हणून तरच डेल्टा एम मास डिफेक्ट म्हणजेच काय, masses difference in the word masses of nucleons in free state, in what, free state, याच्यामधून मायनस केला तर mass of nucleus formed by same nucleons. करेक्ट. ओके, हां, म्हणजे जेव्हा न्यूक्लियसमधून आपण प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स फ्री करतो त्यांचा मास आणि तेच न्यूक्लियॉन्स घेऊन आपण जर न्यूक्लियस फॉर्म केलं त्यांचा मास हे काय असते, नेहमी कमी असते. आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे तेच काय असते, मास डिफेक्ट असते. मग मास डिफेक्टसाठी फॉर्म्युला काय होतो, ठीक आहे, हां, मासेस ऑफ द न्यूक्लियॉन्स. ठीक आहे, म्हणजे मासेस ऑफ द न्यूक्लियॉन्स म्हणजेच काय असते, मास नंबर ऑफ प्रोटॉन्स मास ऑफ द प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ए मायनस झेड मास ऑफ न्यूट्रॉन्स. तर हे फ्री स्टेटमधलं मास आहे, मायनस काय करायचं आहे, न्यूक्लियस स्टेटमधलं मास करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे कोणता पण जर समजा न्यूक्लियस असेल, एक्झाम्पल वी विल टेक युरेनियम 238 आणि 92, तर याच्यामध्ये डेल्टा एम काढा म्हणतात. ठीक आहे, मास डिफेक्ट. मग सरळ मास डिफेक्ट करताना आपण काय करतो, डेल्टा एम इज इक्वल टू व्हॉट, झेड एम पी प्लस ए मायनस झेड एम एन मायनस मास ऑफ द व्हॉट, युरेनियम. हां, मग इथं झेड म्हणजेच काय, 238, ए मीन्स व्हॉट, 238 मायनस 92 करा. ठीक आहे, मास ऑफ द न्यूट्रॉन, हां, मास ऑफ द न्यूट्रॉन हे प्रोटॉन माहिती आहे ना, एएमयू मध्ये घ्यायचं आहे 1.007825, 1.008866. ठीक आहे, आणि हे मास दिलं जाते, हे मास काय जाते, दिलं जाते. ठीक आहे, तर याच्यावरती पण एक न्यूमेरिकल आहे, तो आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर मास डिफेक्ट म्हणजे समजलं. ठीक आहे, तर मास डिफेक्ट म्हणजेच काही नाही आहे, समजा कार्बन न्यूक्लियस असेल किंवा युरेनियम असेल तर युरेनियमचं जे ॲटॉमिक मास नंबर आहे म्हणजे त्याच्यामध्ये 92 प्रोटॉन्स आहेत आणि 238 मायनस 92 केले की तितके न्यूट्रॉन्स, त्या सगळ्यांचं मास, युरेनियमचं मास पहिला न्यूक्लियस स्टेटमध्ये आणि या प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सना सेपरेट करून त्याचं मास मेजर केल्यानंतर ते जास्त येत आहे. आणि त्या मासमधून जेव्हा न्यूक्लियसचं मास आपण मायनस करतो ते जे डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मास डिफेक्ट म्हणतो. ठीक आहे, हां, तर नेक्स्ट आपण बघू. हां, तर नेक्स्ट काय आहे, बाइंडिंग एनर्जी आहे. ठीक आहे, हां, तर अजून एक गोष्ट सांगायचं राहिलं आहे. तर समजा आता मला सांगा, हे जर समजा प्रोटॉन्स असतील आणि याच्यामध्ये सेम समजा न्यूट्रॉन्स असतील. ठीक आहे, तर यांना फॉर्म करण्यासाठी म्हणजे 3 प्रोटॉन्स आणि 3 न्यूट्रॉन्स घेऊन एक न्यूक्लियस फॉर्म करण्यासाठी जी एनर्जीची गरज असते त्याला आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे, आणि मला सांगा आता हे जेव्हा 3 प्रोटॉन्स इथं सेपरेट होते, 3 न्यूट्रॉन्स पण सेपरेट होते, तेव्हा यांचं मास आहे एम डॅश आणि याचं मास आहे एम. आणि मी सांगितल्याप्रमाणे एम डॅश हे नेहमी एम पेक्षा जास्त येते. काय असते, जास्त येते. आणि एम डॅश मधून मायनस एम केलं की काय मिळणार आहे, डेल्टा एम. ठीक आहे, हां, मग इतकं मास लॉस झालेलं आहे
म्हणजे हे प्रोटॉन्स न्यूट्रॉन जेव्हा कंबाईन करून आपण न्यूक्लियस फॉर्म करतो इतकं मास काय झालेलं आहे, गायब झालेलं आहे. ठीक आहे, मग आइन्स्टाईनने काय सांगितलं आहे, मास गायब होत नाही, ते कशामध्ये कन्वर्ट होत आहे, एनर्जीमध्ये. आणि तीच एनर्जी घेऊन, ठीक आहे, कारण की यांच्याकडे कोणती एनर्जी नसते ना. ठीक आहे, देर इज नो एनर्जी टू मेक द वॉट, टू फॉर्म द वॉट, न्यूक्लियस. मग प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स काय करतात, स्वतःचं मास थोडंसं काय करतात, कमी करतात, म्हणजे डिस्ट्रॉय करतात. आणि ते डिस्ट्रॉय करत नाहीत, द सम ऑफ द लिटल बिट मास ऑफ द प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स कंबाइनिंग इट इज कन्वर्ट इन टू वॉट, एनर्जी, अँड दॅट एनर्जी इज युटिलाइज टू फॉर्म द वॉट, न्यूक्लियस. ठीक आहे, तर परत सेंटेन्स ऐका माझं क्लिअरली. ओके, जेव्हा पण एखादा न्यूक्लियस फॉर्म होतो तेव्हा न्यूक्लियस काय करतंय, त्यांना फॉर्म करण्यासाठी एनर्जीची गरज असते, पण ती एनर्जी आता बाहेरून सप्लाय करू शकत नाही. मग प्रोटॉन न्यूट्रॉन्स काय करतात, स्वतःचं मास थोडं बहुत काय करतात, ते डिस्ट्रॉय करतात, कन्वर्ट करतात एनर्जीमध्ये. आणि म्हणून तरच हे मास डिफेक्ट आलं आहे. त्यामुळे हे मास कुठे गेलेलं नाही आहे. दॅट मास इज कन्वर्ट इन टू वॉट, एनर्जी विच इज यूज टू बाइंड द न्यूक्लियस, बाइंड द न्यूक्लियस, टू फॉर्म द न्यूक्लियस. आणि त्याच एनर्जीला आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी. मग इतकं मास जर एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असेल, मग अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, ओके, अकॉर्डिंग टू वॉट, आइन्स्टाईन, एनर्जी इज नथिंग बट टू वॉट, mc² होऊ शकते. ठीक आहे, आणि हे आपण काढलं होतं की एनर्जी इज इक्वल टू वॉट, डेल्टा m म्हणजे मास डिफेक्ट मल्टिप्लाय बाय 934 इलेक्ट्रॉन वोल्ट. कारण की इतकं मास जर कन्वर्ट होत असेल तर ते एनर्जीमध्ये किती कन्वर्ट होणार आहे, बाय दिस इक्वेशन. ठीक आहे, हां, तर सिमिलरली आता इथं काय लिहिलं आहे मी, द बाइंडिंग एनर्जी अँड द बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ठीक आहे, तर बाइंडिंग एनर्जी इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म द न्यूक्लियस. हां, त्याच्या फक्त अपोजिट करायचं आहे. इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द न्यूक्लियॉन्स अँड कीप इट वॉट, लार्ज डिस्टन्स. ठीक आहे, म्हणजेच काय, समजा हा जर हायड्रोजन ॲटम असेल तर हायड्रोजन ॲटमला बाइंडिंग एनर्जी किती असते, -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, मग या इलेक्ट्रॉनला किंवा या प्रोटॉनला जर किंवा प्रोटॉनला जर सेपरेट करायचं असेल तर इतकी प्लस एनर्जी द्यावी लागते, म्हणजे -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, हां, म्हणजे इतकी एनर्जी जर दिली तर हायड्रोजन न्यूक्लियस काय होतो, स्प्लिट होतो, आणि प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे काय होतात, सेपरेट होतात. ठीक आहे, हां, तर देन आता बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय, मी काय सांगितलं होतं की बाइंडिंग एनर्जी कशामुळे येते, मासमुळे होत आहे. ठीक आहे, हां, मग प्रोटॉन न्यूट्रॉन्स किती मास लूज करतात, डेल्टा m, आणि एक AME मध्ये एनर्जी किती असते, 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट असते, मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर द वॉट, बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय विचारलेत, समजा एखादं न्यूक्लियस असेल आणि त्याच्याकडं कितीतरी प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असतील. ठीक आहे, सो आय विल कन्सिडर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, हां, म्हणजे 10 न्यूक्लियॉन्स आहेत. किती आहेत, 10 न्यूक्लियॉन्स. अच्छा, 10 न्यूक्लियॉन्सना बाहेर काढण्यासाठी किती एनर्जीची गरज आहे, बाइंडिंग एनर्जी. कारण की फॉर्म करण्यासाठी तितकी एनर्जी, तर त्यांना स्प्लिट करण्यासाठी पण तितकीच एनर्जी. ठीक आहे, तर मला सांगा 10 प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सना बाहेर म्हणजे त्यांना स्प्लिट करून सेपरेट करण्यासाठी इतकी एनर्जी, तर एका प्रोटॉनला किती असणार आहे. मग सरळ सरळ आपण काय करतो, EB डिवायडेड बाय 10 करतो ना. ठीक आहे, हां, मग 10 म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मास नंबर म्हणतो. त्यामुळे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजेच काय आहे, टोटल एनर्जी डिवायडेड बाय A. डिवायडेड बाय काय करायचं आहे, फक्त A करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यावरती आपण न्यूमेरिकल घेऊ, ते तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो. ठीक आहे, समजलं बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय. नेक्स्ट इज, हां, तर त्याच्यानंतर आपण बघू की बाइंडिंग एनर्जी कर्व काय. ठीक आहे, सो नेक्स्ट इज व्हॉट, द बाइंडिंग एनर्जी कर्व आहे. ठीक आहे, तर इथं बघितलं तर इकडं या बाजूला मास नंबर आहे. मास नंबर म्हणजेच काय असणार. ठीक आहे, सो इफ यू कन्सिडर दिस इज ॲक्च्युली द मास नंबर, आणि इथं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे. काय, पर न्यूक्लियॉन. मग तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जितके पण न्यूक्लियस आहेत तर सगळ्यांचं बाइंडिंग एनर्जी काढून त्याला डिवाइड बाय A केल्यानंतर, ठीक आहे, इथं 2 आहे, 2 इलेक्ट्रॉन वोल्ट, 4 इलेक्ट्रॉन वोल्ट, 6 इलेक्ट्रॉन वोल्ट, 8 इलेक्ट्रॉन वोल्ट. इथं ॲटॉमिक मास नंबर 25 50 75 100 125 अप टू वॉट 250. ठीक आहे, हां, मग जसं तुम्ही ॲटॉमिक मास नंबर इकडे वाढेल, इनिशियली बाइंडिंग एनर्जी वाढत जाते. हायड्रोजनला इथं असणार, हिलियमला इथं असणार, लिथियमला, नायट्रोजन, ऑक्सिजन, अशा प्रकारे सल्फर, आणि मॅक्झिमम Fe जाऊन पोहोचणार. ठीक आहे, आणि Fe नंतर परत बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन गोज ऑन डिक्रीजेस, गोज ऑन वॉट, डिक्रीजेस. ठीक आहे, त्यामुळे याच्यावरून एक समजतंय की हायेस्ट बाइंडिंग एनर्जी इज द मोस्ट स्टेबल, आणि या ग्राफवरून काय समजतंय, द Fe हॅज द वॉट, द मोस्ट स्टेबल, कारण की त्याचीच मॅक्झिमम काय बाइंडिंग एनर्जी आहे, नियरली 8.7 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. ठीक आहे, तर इथं लिहितो मी, त्याची जी बाइंडिंग एनर्जी आहे 8.7 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. ठीक आहे, हां, म्हणजे Fe इज द वॉट, मोस्ट स्टेबल. Fe इज द वॉट, मोस्ट स्टेबल. आणि Fe जर Feच्या इकडं मी लाईन हे केलं तर इकडचे जे न्यूक्लियास
आणि इकडचे जे न्यूक्लिया आहेत ते काय आहेत, अनस्टेबल आहेत. काय ते अनस्टेबल आहेत, म्हणजे ते एक तरी ते डिसइंटिग्रेट होऊ शकतात किंवा तुळू शकतो, आपण मोडू शकतो, काही पण करू शकतो त्यांच्यासोबत. ठीक आहे. हां, तर इकडचे जे आहेत ना ते न्यूक्लिअर फिजनसाठी ओके आहेत. ठीक आहे. म्हणजे हे घेऊन आपण काय करतो, न्यूक्लिअर फ्युजन करतो. आपण काय करतो, न्यूक्लिअर फ्युजन. म्हणजे इथं न्यूक्लिअर फ्युजन येते आणि या वजला आपण काय करू शकतो, न्यूक्लिअर फिजन करू शकतो. दॅट मीन्स ॲटॉमिक मास नंबर लेस दॅन 30 अँड ॲटॉमिक मास नंबर मोर दॅन 170. ठीक आहे. हे न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनसाठी उपयोगी असतात आणि इथं लेस दॅन न्यूक्लिअर फ्युजनसाठी असतात. ठीक आहे. त्यामुळे या ग्राफचा एक सिग्निफिकन्स काय आहे, कोण बाइंडिंग एनर्जी ज्याची जास्त तो न्यूक्लिया काय असतो, स्टेबल असतो. ठीक आहे. अँड देन सम इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे. तर इथं ग्राफवरून काय समजतंय, ॲज बाइंडिंग एनर्जी इनिशियली इन्क्रीजेस अप टू द वॉट A56, दॅट इज मीन्स वॉट Fe, त्याच्यानंतर गोज ऑन डिक्रीजेस. आणि इथं जर बघितला या लाईनमध्ये ऑलमोस्ट बाइंडिंग एनर्जी काय कॉन्स्टंट आहे. काय आहे, व्हॅल्यू थोडी बहुत चेंज आहे पण नियरली कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. हां, सो न्यूक्लिया हॅव्हिंग द मास नंबर बिटवीन 50 अँड 80 आर द मोस्ट स्टेबल. ठीक आहे. 50 पासून ते 80 पर्यंत जे पण न्यूक्लियस आहेत ते ऑलमोस्ट मोस्ट स्टेबल आहेत, कारण की त्यांची बाइंडिंग एनर्जी सर्वात जास्त आहे. ठीक आहे. अँड देन बाइंडिंग एनर्जी इज मॅक्झिमम फॉर द Fe, दॅट इज द मोस्ट स्टेबल. ठीक आहे. तर हा एक पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. अँड देन न्यूक्लिया विथ लेस दॅन atomic mass number 50, okay, those are most unstable and then suitable for nuclear fusion reaction. ठीक आहे. आता फ्यूज म्हणजेच काय, कंबाईन करणं. द रिएक्शन इन विच द टू न्यूक्लिया कंबाईन टू फॉर्म द व्हॉट, हेवी न्यूक्लियस. ठीक आहे. अँड देन न्यूक्लिया विथ मोर दॅन इक्वल टू व्हॉट 170 आर मोस्ट अनस्टेबल अँड सुटेबल फॉर द व्हॉट, न्यूक्लिअर फिजन. फिजन म्हणजेच काय, त्यांना आपण ब्रेक करू शकतो. ठीक आहे. तर हा एक ग्राफ वगैरे लक्षात घ्या, ग्राफिकलवरती ते क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट इज, तर आपण याच्यामध्ये एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. तर बघितलं तर रेडियस आणि बाइंडिंग एनर्जी याच्यावरती एक हा न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. सो 15.5 मध्ये काय विचारले, कॅल्क्युलेट द रेडियस अँड द डेन्सिटी ऑफ जर्मेनियम 17 न्यूक्लियस गिवन मास ऑफ द जर्मेनियम न्यूक्लियस इज व्हॉट 69.924 U दिलेत. ठीक आहे. हां, तर सगळ्यात पहिला आपण रेडियस काढायचं आहे. मग रेडियसचं इक्वेशन काय होतं, हां जर बघितलं तर रेडियसचं इक्वेशन काय होतं, R0 8 to the power of 1/3 होतं. ठीक आहे. हां, म्हणजे R इज इक्वल टू व्हॉट, R0 मीन्स 1.2 10 to the power of -15 आणि A किती आहे, 70 raised to 1/3 आहे. ठीक आहे. हां, मग R0 इज 1.2 इंटू 10 to the power of -15 आणि 70चं क्यूब रूट घेतला की नियरली 4.1 येत आहे. ठीक आहे. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केला तर एक्झॅक्टली यू विल गेट द आन्सर ॲज 4.95 इंटू 10 to the power of -15 मीटर. ठीक आहे. तर या न्यूमेरिकलला मार्क करून घ्या, कारण की हे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मधलं आहे. ठीक आहे. तर दोन मार्क्सला वगैरे हे न्यूमेरिकल्स येऊ शकतात. अँड देन नेक्स्ट इज एक्झाम्पल, दॅट इज कॅल्क्युलेट द बाइंडिंग एनर्जी ऑफ द व्हॉट, लिथियम. ठीक आहे. आणि त्या लिथियमचं मास पण दिलेत आणि हे ॲक्च्युली मास ऑफ द प्रोटॉन आणि मास ऑफ द व्हॉट, न्यूट्रॉन. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की बाइंडिंग एनर्जी काढायचं असेल तर फॉर्म्युला काय, बाइंडिंग एनर्जी इज नथिंग बट मास डिफेक्ट मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. मग आपल्याला पहिला काय काढायला पाहिजे, डेल्टा एम. ठीक आहे. हां, मग डेल्टा एम म्हणजेच काय, दॅट इज झेड मास ऑफ प्रोटॉन प्लस ए मायनस झेड मास ऑफ न्यूट्रॉन मायनस टोटल मास ऑफ द व्हॉट, दॅट न्यूक्लियस. ठीक आहे. हां, सो डेल्टा एम इज इक्वल टू व्हॉट, अच्छा झेड किती आहे, तर लिथियम बघितलं तर झेड इज व्हॉट 7, झेड इज व्हॉट 7 मल्टिप्लाय बाय मास ऑफ द प्रोटॉन इन टर्म्स ऑफ एम यू काय असते 1.00782 प्लस ए मायनस झेड म्हणजे 7 मायनस 3 करा, किती होत आहे 4 मल्टिप्लाय बाय दॅट इज मास ऑफ द न्यूट्रॉन 1.008666. ओके. अँड देन मायनस ऑफ एम, मायनस ऑफ वॉट एम. ठीक आहे. आणि हे एम दिलेलं आहे ऑलरेडी, किती आहे मास ऑफ द लिथियम 7.016. बरोबर. आता हे जर सॉल्व केलं 7 पॉईंट समथिंग येणार आहे. ठीक आहे. आणि ते जर आपण सॉल्व केल्यानंतर 7 पॉईंट समथिंग, सो आय विल टेल यू द एक्झॅक्टली नंबर, त्याच्यामधून हे जर मास केलं तर डेल्टा एम हे येणार आहे 0.0 ओके 42139 U येत आहे. म्हणजे इतकं मास एक कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे, एनर्जीमध्ये टू फॉर्म द न्यूक्लियस ऑफ लिथियम, हां, मग या मासमधून किती एनर्जी कन्वर्ट झालेली असेल, सो बाइंडिंग एनर्जी इज नथिंग बट डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. So binding energy is delta M is 0.042139 multiplied by 934
मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. नाव इफ यू सॉल्व दिस यू विल गेट द आन्सर ॲज तर इथं लिहिलेलं आहे मी नियरली 39.23 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, सो दिस इज द बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे. हां, मग मला सांगा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय असणार आहे. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काढण्यासाठी आपण सरळ काय करतो. सो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इज नथिंग बट टोटल एनर्जी डिवाइडेड बाय ए. ठीक आहे. सो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन टोटल एनर्जी इज 39.23 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट डिवाइडेड बाय ए. आता ए किती आहे 7. हे सॉल्व करा, नियरली 7 पॉईंट और समथिंग काहीतरी येईल. ठीक आहे. हां, तर आज आपण बाइंडिंग एनर्जी किंवा बाइंडिंग एनर्जी कर्व पर्यंत बघितलेलो आहोत. ठीक आहे. हां, तर त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ. ते म्हणजेच काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डीके आहे. ओके, तर बाइंडिंग एनर्जी कर्व जर तुम्हाला माहिती असेल तर मी इथं दाखवतो तुम्हाला वापस. तर बाइंडिंग एनर्जी कर्व जो आहे तो अशा प्रकारे इनिशियली वाढतो आणि थोडं बहुत इंक्रीज डिक्रीज होऊन तो नंतर मॅक्झिमम एफईला पोहोचतो, त्याच्यानंतर गोज ऑन डिक्रीजेस. ठीक आहे. हां, तर इथं एफई असतो अँड दॅट इज नथिंग बट द व्हॉट अ मॅक्झिमम ऑर बाइंडिंग एनर्जी. आणि हाच याचं न्यूक्लियस जे असते ते काय असते मॅक्झिमम स्टेबल असते. काय असते स्टेबल, कारण की याची बाइंडिंग एनर्जी जास्त आहे. हां, तर इकडचे जे ॲटम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो लाईट न्यूक्लिय आहे आणि त्यांना आपण कंबाईन करून न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन वगैरे आपण प्रोसेस करू शकतो. आणि इकडचे जे आहेत ते पण काय आहेत हेवी न्यूक्लियस आहेत. ठीक आहे. हां, म्हणजे इथं लाईट न्यूक्लिय आपण कंबाईन करतो, आता इथं हेवी न्यूक्लियस आपण काय करतो स्प्लिट करतो. ठीक आहे. हां, पण जसं समजा ॲटॉमिक नंबर मोर दॅन 170 जे आहेत, त्याच्यानंतर युरेनियम, पोलोनियम, अशा प्रकारे थोरियम वगैरे जे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये एक नॅचरल टेंडन्सी काय असते, समजा हा जर एक युरेनियमचा काहीतरी एक सॅम्पल असेल, युरेनियम 238 मे बी. ठीक आहे. थोड्या वेळात ठेवल्यानंतर त्याच्यामधून ॲटोमॅटिकली किंवा पोलियम असू देत किंवा थोरियम असू देत एनिथिंग. ठीक आहे. हां, तर यांच्यामधून ॲटोमॅटिकली काही रेडिएशन्स बाहेर पडतात. ठीक आहे. काही पार्टिकल्स बाहेर पडतात. मग ते पार्टिकल्स मे बी अल्फा असू शकतील, बीटा असू शकतील किंवा गॅमा रेडिएशन्स असू शकतात. ठीक आहे. हां, म्हणजे एखादा हेवी न्यूक्लियसमधून ॲटोमॅटिकली स्पॉन्टेनियसली ठीक आहे थोडे बहुत इनविजिबल पार्टिकल्स, अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल्स आणि गॅमा रेज हे बाहेर पडतात. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो रेडिओ ॲक्टिव्ह डीके म्हणतो. ठीक आहे. हां, म्हणजेच काय अल्फा पार्टिकल, बीटा आणि गॅमा रेडिएशन्स बाहेर पडत आहेत, म्हणजेच काय की हा सॅम्पल स्वतःला खतम करत आहे. ठीक आहे. स्वतःला तो डिसइंटिग्रेट करत आहे, स्वतःला तो तोडत चाललाय. ठीक आहे. आणि यालाच आपण काय वर्ड दिले डीके म्हणून नाव दिले. काय दिले डीके. ठीक आहे. डीके म्हणजेच काय खतम होत राहणे. ठीक आहे. स्लोली त्याच्यामधून काय पण मॅटर असेल ते स्लोली काय होते कमी होत जाते. ठीक आहे. हां, म्हणजेच या प्रोसेसला आपण काय म्हणतो रेडिओ डीके. ठीक आहे. तर इथं लिहिले द मोस्ट अनस्टेबल ठीक आहे हेवी न्यूक्लियस ठीक आहे अंडरगोज अ डीके और चेंज देअर स्ट्रक्चर बाय इमिटिंग द सम पार्टिकल्स लाईक अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, अँड इट इज डिस्कवर्ड बाय द व्हॉट द नेम ऑफ द सायंटिस्ट इज बॅक्वेरियल. ठीक आहे. हां, तर लक्षात घ्यायचं समजा कोणता पण एक न्यूक्लियस असेल, तो एक्स असेल आणि ए असेल आणि झेड असेल. जर त्याच्यामधून काहीतरी समजा अल्फा पार्टिकल्स किंवा बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा रेडिएशन्स हे बाहेर पडत असतील तर त्यांच्या ए आणि झेड मध्ये चेंज होतात आणि तुम्हाला काय नवीन एक प्रोडक्ट मिळतोय किंवा नवीन एक न्यूक्लियाय मिळतोय प्लस सम पार्टिकल्स मध्ये अल्फा असू शकतात, बीटा असू शकतात किंवा गॅमा रेडिएशन्स असू शकतात. ठीक आहे. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो रेडिओ ॲक्टिव्ह डीके म्हणतो. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये मॅडम क्युरीचं पण याच्यामध्ये भरपूर योगदान आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. तर आपण बघू एक आपण जे म्हटलं येतं की 3 टाइप्स ऑफ डीके होतात. म्हणजे कोणत्या पण न्यूक्लियसमधून या 3 टाइपचे पार्टिकल्स बाहेर पडतात, एक तरी अल्फा, बीटा किंवा गॅमा रेडिएशन्स. सगळ्यात पहिला आपण बघू अल्फा रेडिएशन्स. ठीक आहे. और अल्फा डीके. अच्छा, अल्फा डीके म्हणजेच काय, समजा जर एखाद्या न्यूक्लियसमधून हा सॅम्पल एक आहे, समजा हा रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल आहे आणि याच्यामधून समजा जर अल्फा पार्टिकल्स बाहेर येत असतील, ठीक आहे, कंटिन्युअसली अल्फा पार्टिकल्स बाहेर येत असतील तर अल्फा पार्टिकल म्हणजेच काय द डीके इन विच द अनस्टेबल न्यूक्लियाय इमिट द हेलियम न्यूक्लियस. इन दिस डीके द मास नंबर डिक्रीजेस बाय 4 अँड देन ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2. ठीक आहे. हां, म्हणजेच काय अल्फा पार्टिकल बाहेर पडणंच म्हणजेच काय हेलियमचं न्यूक्लियस बाहेर पडणं. ठीक आहे. हां, म्हणजे ज्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढा, जे बाकी राहतात ते काय असते हेलियमचं न्यूक्लियस असते, म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन्स असतात. ठीक आहे. हां, म्हणजे कंटिन्युअसली या सॅम्पलमधून प्रत्येक टाइमला 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन ॲट द सेम टाइमला बाहेर पडतात, म्हणजे तो पार्टिकल कोणता असतो अल्फा पार्टिकल असतो. ठीक आहे. हां, म्हणजे समजा याच्यामधून ॲट द सेम टाइम्स 2 प्रोटॉन्स आणि 2 न्यूट्रॉन्स जर बाहेर पडत असेल तर यालाच आपण काय म्हणतो अल्फा पार्टिकल म्हणतो. ठीक आहे. हां, मग 2 प्रोटॉन्स बाहेर पडत आहेत आणि 2 न्यूट्रॉन्स बाहेर पडत आहेत, मग प्रोटॉनची संख्या 2 न कमी होणार आहे आणि एची संख्या टोटल 4 न्यूक्लियॉन्स बाहेर पडत आहेत, म्हणजे एची संख्या 4 न कमी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं रिॲक्शन वाईज इथं लिहिलेलं आहे, जेव्हा एखादा पॅरेंट न्यूक्लिया असतो म्हणजे ज्याच्यापासून तो दुसरा न्यूक्लिया फॉर्म होणार आहे त्याला आपण काय म्हणतो पॅरेंट. आणि रिॲक्शन झाल्यानंतर जे फॉर्म होतात म्हणजे हे रिॲक्टंट्स हे काय असतात रिॲक्टंट्स आणि हे काय असतात
आपले प्रोडक्ट असतात. ठीक आहे. हां, जर समजा अल्फा डिके झाला तर एची व्हॅल्यू दॅट मीन्स मास नंबर डिक्रीजेस बाय 4 अँड झेड डिक्रीजेस बाय व्हॉट 2 प्लस एमिटिंग अल्फा पार्टिकल अँड प्लस काहीतरी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी पण बाहेर येते. ठीक आहे. तर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे, समजा बिस्मथ असेल, द बिस्मथमधून अल्फा पार्टिकल जर बाहेर येत असतील, ठीक आहे, सो इट बिकम्स व्हॉट 212 येत होतं. ठीक आहे. त्याच्यामधून 4 कमी करायचं 208 आणि 83 मधून 2 कमी करायचं 81. हां, म्हणजे इथं काय होतंय, नवीन प्रोडक्ट काय होतं, थेलियम प्लस अल्फा पार्टिकल प्लस व्हॉट अल्फा पार्टिकल. सिमिलरली इथं पण आहे पोलोनियम. ठीक आहे. तर इथं काय आहे, अल्फा पार्टिकल जर इमिट झाला तर 238चं 234 होत आहे आणि 94चं 92 होत आहे. म्हणजे ए डिक्रीजेस बाय 4 अँड झेड डिक्रीजेस बाय 2 प्लस अल्फा पार्टिकल प्लस व्हॉट अल्फा पार्टिकल. ठीक आहे. अँड देन इन दिस केस द एनर्जी रिलीज हे पण असते. ठीक आहे. तर हे पण लक्षात घ्या, या याच्यावरती न्यूमेरिकल्स वगैरे विचारले. ठीक आहे. अच्छा, एनर्जी रिलीज म्हणजेच काय, समजा आपण मास डिफेक्टमध्ये बघितलंय की न्यूक्लियॉनचं मास आणि न्यूक्लियसचं मास यांच्यामध्ये फरक असतो. तर सिमिलरली हा जो लेफ्ट साइड आहे याचं मास आणि या सगळ्यांचं मास ॲक्च्युली तसं बघितलं तर सेम यायला पाहिजेत, कारण की ते त्याच्यापासूनच बनलेले आहेत. पण नाही, त्यांच्यामध्ये पण थोडं बहुत काय होतं आहे, मास डिफेक्ट होत आहे, म्हणजे मास लॉस होत आहे. आणि ते मास काही लॉस होत नाही, ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होत आहे आणि तीच एनर्जी याच्यामधून ॲज अ कायनेटिक एनर्जी ॲज अ हीट म्हणून बाहेर येते. ठीक आहे. हां, मग सरळ सरळ इथं जे या रिॲक्शनमध्ये जे एनर्जी बाहेर पडते ना, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट द व्हॉट, आपण जर समजा याला एक्स मानलं, ठीक आहे, आणि म्हणजे समजा कोणता पण असेल, म्हणजे हे जर आपण समजलं की एक्स आहे आणि हे काय वाय आहे आणि काय हेलियम आहे. ठीक आहे. तर एक्सचं रिॲक्शन काय असतं, या दोघांचा मास, ठीक आहे, आणि यांचा मासमध्ये जो डिफरन्स असतो तो मास डिफेक्ट असतो, त्याला मल्टिप्लाय बाय काय करतो आपण 931. ठीक आहे. हा, म्हणजे डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. आणि डेल्टा एम म्हणजेच काय, मास ऑफ द एक्स रिॲक्टंट्स किंवा पॅरेंट न्यूक्लियाय अँड मायनस मास ऑफ द व्हॉट डॉटर न्यूक्लियाय. मास ऑफ द व्हॉट डॉटर न्यूक्लियाय. म्हणजे सरळ सरळ आपण काय करायचं आहे, याचं मास आणि यांचं सगळ्यांचं मास आपण काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. ते तुमचं काय येणार आहे, डेल्टा एम. ठीक आहे. तर हे इक्वेशन लक्षात घ्या. आपण याच्यावरती काय करूया, न्यूमेरिकल्स नंतर सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आणि डेल्टा एमचा फॉर्म्युला मी तर सांगतो तुम्हाला पाहिजे तर, दॅट इज नथिंग बट आयदर मे बी मास ऑफ द व्हॉट द डॉटर न्यूक्लियाय, मास ऑफ द व्हॉट डॉटर न्यूक्लियाय मायनस मास ऑफ टोटल मास ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय, मास ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय. मग लेफ्ट साईडला राईट साईडला जितके पण असतील त्या सगळ्यांचं मास आपण ऍड करायचं आहे आणि मायनस करायचं आहे. ठीक आहे. समजा इथं या बाजूला पण 2-3 असतील तर सगळ्यांचं मास, आणि या बाजूला 1-2-3 असतील तर सगळ्यांचं मास, या दोघांच्या मासमधून आपण काय करायचं, मायनस करायचं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अल्फा पार्टिकल जेव्हा बाहेर इमिट होतो एखाद्या सॅम्पलमधून, रेडिओ सॅम्पलमधून, तेव्हा त्याचं ए 4 डिक्रीज होते आणि झेड 2 डिक्रीज होते. ठीक आहे. नेक्स्ट वन आपण बघू की बीटा डिके. ठीक आहे. आता बीटा डिके म्हणजेच काय, तर इथं लिहिलेलं आहे द डिके इन विच अ फास्ट मूविंग इलेक्ट्रॉन इज एमिटेड फ्रॉम द व्हॉट न्यूक्लियस. ठीक आहे. अँड in this decay the mass number will be remain same but the z will changes. आता याच्यामध्ये 2 टाइप आहेत, एक बीटा मायनस डिके आणि एक बीटा प्लस डिके. अच्छा, बीटा मायनस डिके म्हणजेच काय, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतो, आणि बीटा प्लस डिके म्हणजेच काय, त्याच्यामधून पॉझिट्रॉन बाहेर पडतो. आता इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन हे दोन्ही काय आहेत, सेम पार्टिकल्स आहेत, पण एकमेकांचे ते मिरर इमेजेस आहेत. ठीक आहे. हां, म्हणजे जसं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह तसं पॉझिट्रॉन पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती आहे, 1.6 मायनस 1.6 10 to the power -19 कुलम. तर पॉझिट्रॉनवरती चार्ज किती असणार आहे, प्लस 1.6 10 to the power -19 कुलम. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये आपण बीटा डिके बघू. तर याच्यामध्ये ॲक्च्युली होतं आहे काय, न्यूट्रॉन जेव्हा प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो, बीटा मायनस डिके म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे न्यूट्रॉन जेव्हा प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा एक्स्ट्रा मास ते इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडत आहे आणि प्लस एक अँटी न्यूट्रिनो पार्टिकल बाहेर पडतो. ठीक आहे. त्यामुळे बीटा मायनस डिकेचं हे रिॲक्शन तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. वेन द न्यूट्रॉन इज कन्वर्टिंग टू प्रोटॉन, मग न्यूट्रॉन थोडंसं जास्त असतं, मग जास्त मास ते कशामध्ये कन्वर्ट होते, पार्टिकलमध्ये कन्वर्ट होते, आणि ते पार्टिकल म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन. काय असते, इलेक्ट्रॉन. आणि प्लस त्यांना बॅलन्स करण्यासाठी एक अँटी न्यूट्रिनो पार्टिकल पण बाहेर येतो. ठीक आहे. हां, म्हणजे एक्झाम्पल समजा इथं आपण एक एक्स एलिमेंट घेतलं आणि त्याचा मास नंबर आहे ए आणि हे झेड. जेव्हा बीटा मायनस डिके होतो तेव्हा ए विल बी रिमेन सेम बट झेड विल बी इंक्रीजेस बाय 1. अच्छा, झेड इंक्रीजेस बाय 1 का होतंय, कारण का न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट झालंय, मग एक प्रोटॉन एक्स्ट्रा आलाय ना, मग झेड प्लस 1 होणार. ठीक आहे. ठीक आहे. हां, पण टोटल नंबर ऑफ द ए विल बी रिमेन सेम. ओके. प्लस इलेक्ट्रॉन बाहेर पडणार प्लस एक अँटी न्यूट्रिनो पार्टिकल. ठीक आहे. ॲज अ एक्झाम्पल समजा कोबाल्ट असेल आणि 60 असेल 27. जर समजा याच्यामध्ये बीटा मायनस डिके होत असेल तर 60 द ए विल बी रिमेन सेम
ठीक आहे. 27चं काय होणार, +1 ॲड होणार म्हणजे 28, आणि 60 आणि 28 हे कोणाचे हे असतात, ए आणि झेड निकेलचे असतात. ठीक आहे. प्लस इलेक्ट्रॉन अँड प्लस अँटी न्यूट्रिनो, आपण अँटी न्यूट्रिनो पार्टिकल अशाने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता सिमिलरली जसं इथं न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होते, बीटा प्लस डीके मध्ये काय होतं, प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. दॅट मीन्स व्हॉट, वेन द प्रोटॉन इज कन्वर्ट इनटू न्यूट्रॉन बाय इमिटिंग द व्हॉट, बीटा प्लस डीके. ठीक आहे. प्लस एमिशन ऑफ पॉझिट्रॉन, इथं इलेक्ट्रॉन होतं, इथं पॉझिट्रॉन आहे, आणि इथं अँटी न्यूट्रिनो पार्टिकल, तर इथं काय असणार आहे, न्यूट्रिनो पार्टिकल. ऑलमोस्ट सेम आहे रिएक्शन्स. ठीक आहे. हां, तर एक्झाम्पल समजा एक्स एलिमेंट असेल आणि याच्यामध्ये पण ए विल नॉट चेंज. इथं झेड एक न वाढतं, इथं झेड एक न कमी होते, कारण की प्रोटॉन एक कमी झालेला आहे, आणि प्रोटॉन एक कमी म्हणजे झेडची संख्या कमी होणं. ठीक आहे. हां, तर इथं बीटा प्लस डीके, सो ए विल बी रिमेन सेम, आणि इथं नवीन प्रोडक्ट मिळतो, एक्स नाही लिहायचा आहे, इथं मे बी दुसरा एलिमेंट असेल, आणि झेड -1 होत आहे, प्लस पॉझिट्रॉन प्लस न्यूट्रिनो पार्टिकल. ठीक आहे. अँड देन एक्झाम्पल समजा सोडियम असेल 22 आणि 11, जर बीटा प्लस डीके होत असेल 22 विल बी रिमेन सेम, पण झेड एक न कमी होत आहे, त्यामुळे इथं 10 होत आहे, आणि तेच कोणाचं असणार आहे, निऑनचं असणार आहे, प्लस पॉझिट्रॉन प्लस न्यूट्रिनो पार्टिकल. ठीक आहे. त्यामुळे इथं लक्षात घ्या, झेड इज इन्क्रीज्ड बाय +1 अँड हिअर झेड इज डिक्रीज्ड बाय 1. Z is decreased by 1. ठीक आहे. हां, प्रोटॉन इज कन्वर्ट टू व्हॉट, न्यूट्रॉन. ओके. तर हे तुमचं आहे बीटा डीके, त्याच्यामध्ये प्लस डीके अँड मायनस डीके. नेक्स्ट इज गॅमा डीके. ठीक आहे. आता गॅमा डीके मध्ये असं काही नाही आहे की इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स वगैरे बाहेर पडतात, असं काही नाही आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये द डीके इन विच द हायली एनर्जेटिक फोटॉन लाईट, ठीक आहे, एमिटेड विदाउट चेंजिंग द मास नंबर अँड ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. म्हणजे मास नंबर पण चेंज होत नाही आणि ॲटॉमिक नंबर पण चेंज होत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय असतोय, एक न्यूक्लियस असतोय, तो अनस्टेबल असतोय. काय असतोय, अनस्टेबल. आणि अनस्टेबल न्यूक्लियस जेव्हा तो स्टेबल होतो, म्हणजे ग्राउंड स्टेटला येतो, कुठे येतो, ग्राउंड स्टेटला येतो, तेव्हा एक लाईट बाहेर येतो. जसं ॲटम चॅप्टरमध्ये तुम्ही बघितलं असेल, when the electron jump from any higher orbit to lower orbit it emits what light. तर सिमिलरली जेव्हा एखादा न्यूक्लियस अप्पर स्टेटमध्ये असतो किंवा एक्साइटेड स्टेटमध्ये असतो, अनस्टेबल असतो, तेव्हा तो ग्राउंड स्टेटमध्ये येतो, आणि त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन, त्याच्यामधून फोटॉन म्हणजे लाईट बाहेर पडतो, त्यालाच आपण काय म्हणतो, गॅमा रेडिएशन्स. ठीक आहे. ॲज अ एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे, समजा कोबाल्ट 60 असेल, तो पहिला तो काय करतो, बीटा मायनस डीके करतो, आणि बीटा मायनस डीके मध्ये झेड एक न वाढतंय. ठीक आहे. हां, त्यामुळे ते निकेल होत आहे. हां, पण हे निकेल अनस्टेबल असते. काय असते, अनस्टेबल. मग ते निकेल अनस्टेबल वरून एक स्टेबल पोझिशनला येत आहे. ठीक आहे. हां, तेव्हा तो एक लाईट इमिट करतो, तेच काय असते, गॅमा रेडिएशन्स असते. ठीक आहे. म्हणजे तो फोटॉन इमिट होतो. हां, तरी पण थोडं बहुत ते अजून अनस्टेबल असते, आणि फायनली ते ग्राउंड स्टेटला येत आहे. इथं काय आहे, फायनली द ग्राउंड स्टेट आहे. ठीक आहे. हां, म्हणजे हे दोन्ही स्टेट काय आहेत, अनस्टेबल. मग ते दोन प्रोसेसमध्ये, दोन स्टेपमध्ये निकेल आपल्या ग्राउंड स्टेट अचीव करते. ठीक आहे. हां, मग फर्स्ट स्टेटला येत आहे, तिथं काहीतरी एनर्जी रिलीज करते इन द फॉर्म ऑफ लाईट, दॅट इज नोन एज व्हॉट, गॅमा रेडिएशन. नंतर फायनली इथून पण इकडे येते, तेव्हा पण एक लाईट इमिट करतो, दॅट इज नथिंग बट व्हॉट, दिस वन. ठीक आहे. आता इथं बघू शकता, गॅमा रेडिएशन इथून इथं झालेलं आहे, पण 16 आणि 20 मध्ये काही चेंज नाही आहे. दॅट मीन्स व्हॉट, ए अँड झेड डज नॉट चेंज इन गॅमा रेडिएशन्स. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अल्फा रेडिएशन, बीटा अँड देन गॅमा. ओके. नेक्स्ट इज, हां, तर नेक्स्ट आपण बघू, आता जस्ट मी सांगितलं होतं की समजा एखादा एलिमेंट काहीतरी रेडिएशन्स करून तो जर एनर्जी इमिट करत असेल, म्हणजे मे बी गॅमा रेडिएशन्स असेल, अल्फा रेडिएशन्स असेल, बीटा रेडिएशन्स असेल, तर त्यांच्यामधून काहीतरी एनर्जी रिलीज होते. ठीक आहे. तर इथं बघू शकता, आणि या प्रकारचे न्यूमेरिकल्स विचारलेत. ठीक आहे. तर हे तुमच्या टेक्स्टबुकमधून आहे. एक्झाम्पल नंबर 15.7, कॅल्क्युलेट द एनर्जी रिलीज इन द अल्फा डीके ऑफ पोलोनियम 238 टू युरेनियम 234. ठीक आहे. म्हणजेच काय, जेव्हा पोलोनियम 238 हा अल्फा डीके करतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला युरेनियम 234 मिळते, प्लस व्हॉट, दिस अल्फा पार्टिकल, प्लस व्हॉट, अल्फा पार्टिकल. ठीक आहे. देन हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज. ठीक आहे. हां, मग एनर्जी रिलीजसाठी मी काय सांगितलं होतं, एनर्जी रिलीज इज नथिंग बट द व्हॉट, डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. आता इथं सगळ्यांचे मासेस दिलेत बघा, म्हणजे याचं मास दिलेत डायरेक्टली, याचं पण मास दिलेत डायरेक्टली, आणि अल्फा पार्टिकलचं पण मास दिलेत. हां, मग मी काय सांगितलं होतं, डेल्टा एम इज नथिंग बट द व्हॉट. ठीक आहे. हां, मास ऑफ दिस लेफ्ट साइड मायनस मास ऑफ दिस राईट साइड. ठीक आहे. मग कोणतं पण एखादं तुम्ही प्लस मायनस करू शकता. ठीक आहे. तर आपण काय करू, त्याच्यामध्ये नेहमी यांचं मास जास्त असतंय, म्हणजे मास ऑफ दिस वन, द प्रोडक्ट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, डॉटर न्यूक्लिय. ठीक आहे. मायनस मास ऑफ द रिॲक्टंट, त्याला आपण काय म्हणतो, पॅरेंट न्यूक्लिय. काय म्हणतो आपण त्याला, पॅरेंट न्यूक्लिय. ठीक आहे. हां, मग डेल्टा एम इज इक्वल टू व्हॉट,
मास ऑफ द प्रोडक्ट म्हणजे याचं मास आणि याचं मास तिथे दिलेत. हाऊ मच इट इज इफ यू कन्सिडर युरेनियम. ठीक आहे. सो आय विल राईट इट डाऊन हियर. मास ऑफ द अल्फा मायनस इज इक्वल टू व्हॉट. मास ऑफ द युरेनियम इज 234 पॉईंट आहे तसं ते घ्यायचं सगळं. ठीक आहे. 04095 प्लस मास ऑफ द दिस वन हेलियम 4.002603 अँड देन मायनस मास ऑफ द दिस वन. ठीक आहे. तर तो टोटल मास त्याचं किती आहे 238.04955. ओके. हां जर हे तुम्ही सॉल्व केला. ठीक आहे. तर हे सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येत आहे डेल्टा एम इज 0.005. सो आय विल टेल यू द आन्सर 5997 हे यू ॲटॉमिक मास युनिटमध्ये येत आहे. ठीक आहे. हां म्हणजे इतकं मास काय झालेलं आहे लॉस झालेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की मास लॉस होत नाही. ते कशामध्ये कन्वर्ट होत आहे एनर्जीमध्ये कन्वर्ट होत आहे. ठीक आहे. त्यामुळे एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस इज डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 34 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. सो क्यू इज इक्वल टू व्हॉट 0.0059997 मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि हे जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा आन्सर येते 5.58 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. तर सरळ सरळ काय करायचं आहे. सर रिॲक्शन वगैरे दिलं असेल ना. सर रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास किंवा पॅरेंट न्यूक्लियाचं मास टोटल आणि डॉटर न्यूक्लियाचं मास टोटल जे पण असतील प्लस मायनस या बाजूला त्या बाजूला सगळे ॲड करायचे आहेत. ठीक आहे. आता सिमिलरली याच्यामध्ये पण आता हे एक न्यूमेरिकल झालं. ठीक आहे. तर आपल्याला नेक्स्ट जो आहे तो पण आहे. ठीक आहे. पण लक्षात घ्या अशाच प्रकारचे सेम न्यूमेरिकल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये आहेत 13 नंबरला आणि 14 नंबरला आणि 15 नंबरला आहे. ठीक आहे. ते पण तुम्ही काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघू त्याच्यामध्येच आहे. तर मी ते पूर्ण सॉल्व नाही करणार. फक्त तुम्हाला काय करून दाखवणार मी रिॲक्शन्स दाखवणार आणि इक्वेशन फ्रेम करून मी सोडून देणार. ठीक आहे. हां त्याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करायचा आणि त्याचा आन्सर इथं लिहिलेला आहे 2.3 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट येते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटले वेन कॅल्क्युलेट द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बीटा पार्टिकल्स. ठीक आहे. वेन इट इज इमिटेड बाय द वॉट दिस वन सोडियम. ठीक आहे. हां म्हणजे सोडियम जेव्हा 22 आणि 11 जेव्हा हा बीटा पार्टिकल इमिट करतो. ठीक आहे. म्हणजे आपण काय समजू की बीटा एमिशन असेल. ठीक आहे. अँड देन दिस वन इफ यू कन्सिडर गिवन देन बीटा एमिशन कायनेटिक एनर्जी ऑफ द वॉट गिवन दॅट. हां तर इथं बीटा एमिशन होणार आहे. ओके. सो बीटा एमिशनमध्ये काय होतं सोडियम. ओके. तर आपण बघितलं तर याच्यामध्ये सोडियम इज कन्वर्ट इंटू वॉट करेक्ट निऑन येत आहे. ओके. दॅट मीन्स 22 आणि हे 10 प्लस यू विल हॅव द वॉट बीटा पार्टिकल पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन म्हणजेच काय होतं ई प्लस होतं प्लस अँटी न्यूट्रिनो पार्टिकल प्लस ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता हे जे अँटी न्यूट्रिनो पार्टिकल आहे त्याचं काही म्हणजे मिनिंग नाही आहे. ठीक आहे. त्याचं मास वगैरे काही नसते. त्यामुळे या सगळ्यांचं मास इथं मास आणि यांचं मास सरळ सरळ काय करायचं आहे मायनस करायचं आहे टू फाइंड आउट द वॉट डेल्टा एम. सो डेल्टा एम इज नथिंग बट द वॉट मास ऑफ दी निऑन प्लस मास ऑफ द पॉझिट्रॉन याच्यामधून मास ऑफ द रिॲक्टन्स म्हणजे इथं पॅरेंट न्यूक्लिया ते काय करायचं आहे मायनस करायचं आहे. सो मास ऑफ द वॉट सोडियम. ठीक आहे. तर सरळ सरळ याचं मास दिलेत हाऊ मच 21.991385 मास ऑफ द इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन 0.0055. ठीक आहे. अँड देन मास ऑफ द वॉट सोडियम ते पण दिले तिथं. ठीक आहे. तर याच्यामधून हे मायनस करा तुम्हाला डेल्टा एम मिळेल आणि डेल्टा एम सरळ सरळ मल्टिप्लाय काय करायचं आहे 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. तर हे तुम्ही सॉल्व करा प्लस क्वेश्चन नंबर 13, 14 अँड 15. तर लक्षात घ्या हे न्यूमेरिकल्स कंपल्सरी आले. ठीक आहे. तर 2-3 मार्क्सला विचारतात. नेक्स्ट इज हां तर इथं पण सेम आहे. ठीक आहे. तर इथं मी सांगितलं होतं की न्यूमेरिकल्स नंबर 13, 14 आणि 15 सॉल्व करा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 13 आणि 14 पण ऑलमोस्ट सेम आहे. तर इथं पण 15.12 आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये विचारले आहेत कॅल्क्युलेट द एनर्जी रिलीज इन द वॉट रिॲक्शन. तर रिॲक्शन काय बघा युरेनियम 236 आणि 92 इट अंडरगोज समथिंग देन इट प्रोड्युसेस वॉट आयोडीन 137 अँड देन 53 प्लस वाय 9739 प्लस 2 न्यूट्रॉन्स. मग आपल्याला काय करायचं आहे क्यू काढायचा आहे. मग क्यू म्हणजेच काय असते डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. पण डेल्टा एम म्हणजेच काय यांचं टोटल मास याच्यामधून काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर सरळ सरळ आपण हे करू इक्वेशन मास ऑफ द आयोडीन प्लस मास ऑफ द वाय प्लस मास ऑफ 2 न्यूट्रॉन्स. मास ऑफ वॉट 2 न्यूट्रॉन्स. ठीक आहे. एक न्यूट्रॉन नाही.
सो 2 मल्टिप्लाय बाय मास ऑफ न्यूट्रॉन आणि यांच्यामधून हे काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, दॅट इज मास ऑफ युरेनियम. ठीक आहे. हां, सो डेल्टा एम इज इक्वल टू व्हॉट, मास ऑफ द आयोडीन, हाऊ मच इट बिकम्स व्हॉट, इट इज गिवन 136.91891,787 plus next is 96.91827 plus 2 times mass of the proton. mass of the proton आपल्याला माहित आहे. ठीक आहे. न्यूट्रॉन 1.008666 बघा, तेच दिले नाहीत पण आपल्याला माहिती आहे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स इन टर्म्स ऑफ AMU हे लक्षात पाहिजेत. ठीक आहे. आता या सगळ्यामधून मायनस काय करायचं आहे, 236.045557 हे मायनस करा, तुम्हाला डेल्टा एम भेटेल. ठीक आहे. आणि जे डेल्टा एम आहे, सो आय विल टेल यू दॅट डेल्टा एम इज यू विल गेट ॲज 0.19. सो बेटर आय विल राईट इट डाऊन हिअर, 0.19098U हे तुमचं झालं डेल्टा एम. मग एनर्जी रिलीज काय असणार आहे, Q इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 934 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. हे डेल्टा एम प्लेस करा, यू विल गेट द व्हॉट ॲज अ आन्सर 177.08 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. हां, तशा प्रकारेच इथं पण रिॲक्शन्स दिलेत बघा. ठीक आहे. हां, पण हे क्वेश्चन नंबर 15 कंपल्सरी करून जावा, याच्यामधलं एक तरी फायनलला 100% गॅरंटीड देणार आहेत. ठीक आहे. आपण लक्षात घ्या, इथं 2 टाइम्स न्यूट्रॉन भेटत ना, तर 2 टाइम्स न्यूट्रॉन, इथं मास ऑफ द वॉट रेडियम, मास ऑफ द वॉट दिस वन PB, मास ऑफ द वॉट कार्बन, मास ऑफ द युरेनियम BA क्रिप्टॉन. ठीक आहे. तसंच पण न्यूट्रिनोचं मास नाही घेतला तरी चालतंय, कारण की तो मासलेस पार्टिकल असतो, त्याचा मास ॲड नाही करायचा. ठीक आहे. हां, इथं मास ऑफ द वॉट इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन काय असणार आहे, पॉझिट्रॉन ते असतं, किती असतं, 0.0055 असते. ठीक आहे. हां, तर या प्रकारे तुम्ही न्यूमेरिकलचे सॉल्व्ह करू शकता. तर त्याच्यानंतर बघू आपण लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके. ठीक आहे. हां, दिस वन इज इम्पॉर्टंट, कारण का हे बघू शकता तुम्ही 2013ला, 19ला, 16 आणि 2025ला पण विचारलेत. म्हणजे सिंपल सेंटेन्स विचारतात आणि हे इक्वेशन लिहा म्हणतात. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये काय म्हटले, द रेट ऑफ डीके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ न्यूक्लियर लेफ्ट अनडीके इन द सॅम्पल अन द वॉट सॅम्पल. ठीक आहे. तर याला समजावून सांगण्यासाठी मी एक सांगतो तुम्हाला, की समजा हा जर एक सॅम्पल असेल, हा काय असेल, एक सॅम्पल असेल, रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल असेल, त्याच्याकडे समजा 100 न्यूक्लिया आहेत. ठीक आहे. आणि याच्यामधून काहीतरी डीके होत आहे, म्हणजे ते अल्फा डीके असेल, बीटा डीके असेल, काही पण असेल. ठीक आहे. हां, हा जर समजा डीके होत असेल, तर डीके झाल्यानंतर याच्यामध्ये समजा एक 80 न्यूक्लिया सॅम्पल राहिलेत, 80 न्यूक्लिया सॅम्पल राहिलेत. हां, म्हणजे डीके किती झाले असतील, 20 झालेत. ठीक आहे. हां, म्हणजेच काय, एखाद्या सॅम्पलमधून किती नंबर ऑफ न्यूक्लियाय डीके होणार हे डिपेंड असते की त्या डीके झाल्यानंतर त्या सॅम्पलमध्ये किती न्यूक्लिया बाकी आहेत. ठीक आहे. हा, जर न्यूक्लियाचा नंबर जास्त असेल तर डीकेचं रेट जास्त असणार आहे, आणि न्यूक्लियाचा नंबर जर कमी असेल तर डीकेचं रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. जसं समजा एक्झाम्पल आहे, आपल्याकडे जर पैसे जास्त असेल, जसं समजा सॅलरी वगैरे येते फर्स्ट किंवा 2-3 तारखेला येते, ते तेव्हा सॅलरी जास्त असते, तेव्हा खर्च पण जास्त होतो, कारण की आपल्याकडे बाकी पैसे जास्त आहेत. आपण जसं जसं खर्च जाईल तेव्हा आपल्याकडे बाकी पैसे पण काय होतात, कमी होतात, आणि तेव्हा मग एक्सपेन्स करायचं रेट पण काय होतं, कमी होतो. ठीक आहे. आता सिमिलरली इथं पण तसंच आहे, एखाद्या न्यूक्लियसमधून किती फास्ट डीके होणार आहेत, किती ॲटम स्वतःला ते डीके करणार आहेत, ते डिपेंड असते की डीके झाल्यानंतर त्या सॅम्पलमध्ये किती नंबर लेफ्ट आहेत. ठीक आहे. हां, म्हणजे समजा इथं जर N0 असेल तर हे काय आहे, N आहे, हे काय आहे, N आहे, आणि डीके झालेले म्हणजेच किती असणार आहे, DN असणार आहे, DN असणार. ठीक आहे. हां, मग तिथं म्हटलं तर रेट ऑफ डीके म्हणजेच काय, dN/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, द नंबर ऑफ न्यूक्लियाय लेफ्ट इन द सॅम्पल, किती बाकी आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे. आणि याला जर मी सॉल्व्ह केलं, dN/dt इज इक्वल टू व्हॉट, मायनस लॅम्डा n. ठीक आहे. आणि या लॅम्डाला आपण काय म्हणतो, डीके कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डीके कॉन्स्टंट म्हणतो, आणि त्याचं जे युनिट असते ते पर सेकंड असते. लक्षात घ्या, त्याचं युनिट काय असते, पर सेकंड असते. ठीक आहे. हां, तर हे एक डीके लॉ आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, 2013, 19, 16 आणि 25ला हे विचारलेत. ओके. हां, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक प्रूफ पण करायचा आहे की किती सॅम्पलमध्ये बाकी राहतात. ओके. आपल्याला हे काढता येते, इक्वेशन वाईज आपल्याला हे काढता येते. ठीक आहे. म्हणजे 2025 मध्ये हे सरळ सरळ डेरिव्हेशन विचारले होते. ठीक आहे. आपण काय करू, इथून सुरुवात करू. तर इथं बघू शकता हे dN/dt. ठीक आहे. तर मी काय करतो, इथं dN/n घेतो. ठीक आहे. मायनस लॅम्डा इंटू dt होत आहे. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे की थोड्या वेळानंतर त्या सॅम्पलमध्ये किती ॲटम्स न्यूक्लियर लेफ्ट आहेत म्हणजे एन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, हां, तर मग इंटिग्रेशन करतो मी याला एन नॉट म्हणजे इनिशियलपासून ते एनपर्यंत, आणि इथं इंटिग्रेशन काय होणार आहे 0 to t पर्यंत, 0 to what t पर्यंत. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन, तर याच्यामध्ये 1/n म्हणजे 1/xचं इंटिग्रेशन काय येते ln ऑफ x येते, म्हणजे इथं काय होणार आहे ln ऑफ इथं n होणार आहे, अँड देन लोअर लिमिट अँड देन अपर लिमिट इज इक्वल टू व्हॉट, दिस इज मायनस, करेक्ट, आणि लॅम्डा बाकी राहणार आहे, आणि डी टीचं इंटिग्रेशन काय होतं आहे टी होतं आहे. ठीक आहे, हां, तर इथं lnच्या ठिकाणी काय करू शकतो ln ऑफ n मायनस ln ऑफ n नॉट इज इक्वल टू व्हॉट मायनस लॅम्डा टी, आणि हे आपण कसं लिहू शकतो ln ऑफ n डिवायडेड बाय एन नॉट इज इक्वल टू व्हॉट मायनस लॅम्डा टी. ठीक आहे, आता आपल्याला लॉग किंवा ln नको आहे, तर त्यामुळे इथं काय होतं आहे एन डिवायडेड बाय एन नॉट होतं आहे, आणि दिस वन ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्डा टी होतं आहे. ठीक आहे, ऑर एल्स फायनली हे एन नॉट तिकडे घ्या, सो एन इज नथिंग बट एन नॉट ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्डा टी. तर हे एक इक्वेशन आहे, हे काय आहे एक इक्वेशन आहे. ठीक आहे, तर हे डेरिव्हेशनला 2013, 19, 16 आणि 25ला हे प्रश्न विचारलेत. ठीक आहे, तुम्ही काय लिहायचं आहे सेंटेन्स, इक्वेशन, आणि अशा प्रकारे इंटिग्रेशन करून काय करायचं तुम्हाला हे फायनल आन्सर तिथं प्लेस करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे डेरिव्हेशन लक्षात घ्या, हे 2025ला पण विचारलेत. ओके, हां, त्याच्यानंतर आपण बघू की ॲक्टिव्हिटी काय असते. ठीक आहे, हां, तर एखाद्या न्यूक्लियस सॅम्पलमधून, ठीक आहे, एका सेकंडला किती न्यूक्लिय आहे ते स्वतःला डिसइंटिग्रेट करत आहेत, त्याला आपण काय म्हणतो ॲक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, हां, द नंबर ऑफ डीके पर सेकंड म्हणजे किती डीके पर सेकंडला होत आहेत, एका युनिट टाइमला होत आहेत, त्याला आपण काय म्हणतो ॲक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, हां, म्हणजे dn/dt इज नथिंग बट टू व्हॉट ए, आपण dn/dt म्हणजेच काय असते मायनस dn/dt आपण काय लिहू शकतो मायनस लॅम्डा एन. ठीक आहे, हां, म्हणजेच ए इज इक्वल टू व्हॉट लॅम्डा एन असते. ठीक आहे, आणि एनच्या ठिकाणी आपण काय प्लेस करू शकतो एन नॉट ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्डा टी. ठीक आहे, हां, आणि या ॲक्टिव्हिटीचं जे युनिट आहे ते काय बॅक्वेरियल आहे, आणि 2025 मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता डिफाईन 1 बॅक्वेरियल. ठीक आहे, हां, मग 1 बॅक्वेरियल म्हणजेच काय. ठीक आहे, 1 बॅक्वेरियल इज नथिंग बट टू व्हॉट 1 डीके 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंड, 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंड म्हणजे त्या सॅम्पलमधून एक न्यूक्लियस स्वतःला डिसइंटिग्रेट करतो एका सेकंडमध्ये. ठीक आहे, हां, तशा प्रकारे अदर युनिट्स आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो क्युरी म्हणतो, आणि 1 क्युरी मीन्स व्हॉट 3.7 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 10 बॅक्वेरियल येते. काय येते बॅक्वेरियल येते. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय हाऊ मेनी न्यूक्लियस हाऊ मेनी डीके पर सेकंड. ठीक आहे, आणि त्याचं जे इक्वेशन्स आहेत तुम्ही हे इक्वेशन लक्षात ठेवू शकता थोडं बहुत. ठीक आहे, हां, नेक्स्ट इज हां हाफ लाईफ. ठीक आहे, आता हाफ लाईफ म्हणजेच काय द टाइम टेकन बाय द व्हॉट रेडिओ सॅम्पल विच रेड्युसेस टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. ठीक आहे, हां, म्हणजे समजा एखाद्या सॅम्पलमध्ये 100 न्यूक्लिया असतील, त्याला 50 होण्यासाठी हाफ होण्यासाठी म्हणजे इथं जर एन नॉट असतील तर इथे काय होणार आहेत एन नॉट बाय 2 होणार आहे, त्याला हाफ होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो टी हाफ म्हणतो. काय म्हणतो हाफ लाईफ म्हणतो. ठीक आहे, हां, मग हाफ लाईफ आपण कसं काढू शकतो समजा त्या इक्वेशनवरून घेऊया आपण एन इज इक्वल टू व्हॉट एन नॉट. आता हाफ लाईफचं डेरिव्हेशन पण 2023ला विचारलेत. ठीक आहे, त्यामुळे मार्क करून ठेवा, हे पण विचारणार आहेत कन्फर्मली. ठीक आहे, ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्डा टी असते. ठीक आहे, हां, पण एनच्या ठिकाणी काय आहे एनच्या ठिकाणी म्हणजे जे बाकी लेफ्ट आहेत ना, बाकी लेफ्ट म्हणजेच काय असणार आहे एन असणार आहे. मग एनच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो एन नॉट बाय 2 इज इक्वल टू व्हॉट एन नॉट ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्डा टी. अच्छा, एन नॉट कॅन्सल आउट, तर हे हाफ होणार आहे, आणि हे आपण कसं लिहू शकतो ई टू द पॉवर ऑफ लॅम्डा टी होऊ शकते. ठीक आहे, कारण की मायनस आहे ते डॉमिनेट खाली आल्यानंतर काय होतं आहे प्लस. ठीक आहे, आता हे इकडे गेलं ई टू द पॉवर ऑफ लॅम्डा टी इज इक्वल टू व्हॉट 2 होणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला जसं आपण लॉग काढताना ई आलं होतं, आता ई काढल्यानंतर ते परत लॉग येते, म्हणजे लॅम्डा टी इज इक्वल टू व्हॉट ln ऑफ 2 होतं आहे. सो लॅम्डा टी इज नथिंग बट जर टेबलमध्ये बघितलं तर lnची व्हॅल्यू ऑफ 2 इज 693 येते. ठीक आहे, हां, सो ॲक्च्युली म्हणजे 2.303 इंटू लॉग ऑफ 2 ते मल्टिप्लाय केल्यानंतर हे सगळं येतं आहे. ठीक आहे, तर इथं लिहितो मी 2.303 इंटू लॉग ऑफ 2. ठीक आहे, तर लॉग ऑफ 2 वगैरे घेतल्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर लॅम्डा टीची व्हॅल्यू काय येते 0.693 येते आहे. ठीक आहे, हां, मग हे जे टी आहे त्याला आपण काय म्हणतो टी हाफ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला टी हाफ म्हणतो. ठीक आहे, हां, तेव्हा कॅपिटल पण लिहू शकता. सो दिस टी बिकम्स व्हॉट टी हाफ इज इक्वल टू व्हॉट 0.693 डिवाइडेड बाय डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. तर हे डेरिव्हेशन आहे 3 मार्क्सला येऊ शकते. ठीक आहे, तर कन्फर्म हे लक्षात घ्या. ठीक आहे, हां, त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट काय आहे तर मीन लाईफ एक आहे. ठीक आहे, तर इथं लिहितो मी मीन लाईफ और ॲव्हरेज लाईफ, मीन लाईफ और ॲव्हरेज लाईफ. ठीक आहे, ते आपण कशाने रिप्रेझेंट करतो टाऊनं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, अँड दिस मीन लाईफ
टाउ इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ दिस डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे, रेसिप्रोकल ऑफ दिस व्हॉट, अ डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके. हां, मग लॅम्बडा आपल्याला माहित आहे की टाउ इज इक्वल टू व्हॉट 1 अपॉन. ठीक आहे, तर समजा हे लॅम्बडा जर मी इकडे घेतलं म्हणजे हे किती होणार आहे टी हाफ डिवायडेड बाय 0.693 होणार आहे. ठीक आहे, हां म्हणजे टाऊ काय होणार आहे 0.693 डिवायडेड बाय द टी हाफ डिवायडेड बाय व्हॉट टी हाफ. ठीक आहे, हां म्हणजे दिस इज द रिलेशन बिटवीन द व्हॉट मीन लाईफ and then decay constant, and this is the relation between the what mean life and then t half, mean line and what t half. ठीक आहे, तर हे थोडंसं हाफ लाईफ टाइम पिरियड आणि मीन लाईफ हे इक्वेशन फक्त लक्षात घ्या. नेक्स्ट बघू आपण न्यूमेरिकल्स. हां, तर आपण दुसरे न्यूमेरिकल्स बघू. हां, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ठीक आहे, तर याच प्रकारचे सेम एक्झाम्पल्स विचारले. ठीक आहे, तर हे टेक्स्टबुकमध्ये 2021ला विचारले होते. ठीक आहे, हां अजून एक न्यूमेरिकल्स आहे जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये आहे, तो 2023मध्ये विचारले, 2023मध्ये. ठीक आहे, आणि 17, 18 नंबर आणि 19 नंबर हे सेम आहेत जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह केले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये 17, 18, 19 नंबर ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर या सॅम्पलमध्ये काय म्हटले, द हाफ लाईफ ऑफ द न्यूक्लिअर स्पेसिस इज 3.2 days. Calculate the decay constant. Decay constant means what? तुम्हाला लॅम्बडा फाइंड आउट करायला पाहिजे. ॲव्हरेज लाईफ मीन्स what? टाऊ अँड देन ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तर ॲक्टिव्हिटी वगैरे हे काय जास्त विचारणार नाही आहेत, पण मीन लाईफ किंवा हाफ लाईफ विचारतात. ठीक आहे, हां तर इथं टी हाफ दिलेत. सो टी हाफ इज 3.2 days. ओके, हां देन यू हॅव टू फाइंड आउट द व्हॉट डीके कॉन्स्टंट. मग डीके कॉन्स्टंट लॅम्बडा इज नथिंग बट 0.693 डिवायडेड बाय टी हाफ येते. सो 0.693 डिवायडेड बाय टी हाफ म्हणजे किती 3.2. सो लॅम्बडा इज नथिंग बट. ठीक आहे, सो आय विल टेल यू दिस आन्सर ॲज, सो यू विल गेट ॲज 0.2166 days per day. करेक्ट. सो दिस इज द डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. हां, तुम्हाला जर पर सेकंड काढायचं असेल तर आपण काय करतो, डिवाइड बाय 24 आणि मल्टिप्लाय बाय 36. ठीक आहे, हां म्हणजे ते पण करून दाखवतो मी तुम्हाला. समजा 0.2166 असेल, मग सरळ सरळ आपण डेजचं कन्वर्ट कशामध्ये करायचं असेल तर हे डिवाइड यू विल गेट द आन्सर ॲज 2.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -6 पर सेकंड येते. त्यामुळे हे पण आन्सर करेक्ट आहे आणि हे पण आन्सर करेक्ट आहे. हे डेजमध्ये आहे, पर सेकंडमध्ये आहे. ठीक आहे, हां त्यानंतर विचारलेत की मीन लाईफ काय असणार आहे. सो सेकंड इज मीन लाईफ. मीन लाईफ इज रेसिप्रोकल ऑफ द व्हॉट दिस वन. सो 1 अपॉन दिस वन बिकम्स व्हॉट 0.2166 आहे. ठीक आहे, आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येणार आहे 4.617 डेज. 7 डेज. ठीक आहे, तर या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता सिमिलरली जो क्वेश्चन नंबर असेल 15.10. ठीक आहे, गॉट दिस. ओके, हां तर आपण नेक्स्ट बघू. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज 15.10. हा ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. ठीक आहे, द ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जस्ट बघितलं होतं ना, ए ऑफ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल डिक्रीजेस फ्रॉम 350 टू 175 ओके पर सेकंड इन 1 hour. देन डिटरमाइन दी हाफ लाईफ ऑफ स्पेसिस. ठीक आहे, आता ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे की समजा इक्वेशन जर तुम्ही इक्वेशन बघितलं तर ॲक्टिव्हिटीचं इक्वेशन काय होतं आहे लॅम्बडा एन होतं आहे. ठीक आहे, पण त्याच्यासोबत जर अजून एक इक्वेशन बघितला इज इक्वल टू व्हॉट ए नॉट देन ई टू द पॉवर ऑफ. ओके, सो आय विल टेल यू दिस वन. हां, सो ए नॉट ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्बडा टी असते. ठीक आहे, हां मग ए आणि ए नॉट म्हणजे काय इनिशियल आणि ए मीन्स व्हॉट आफ्टर दॅट ॲक्टिव्हिटी किती आहे 175 इज इक्वल टू व्हॉट ए नॉट किती आहे 350 आणि ई टू द पॉवर ऑफ मायनस लॅम्बडा टी असतं. ठीक आहे, हां मग 175 डिवायडेड बाय 350 किंवा आपण एक काम करू 175 हे ॲज इट इज घेऊ, हे 350 डिवायडेड बाय ई टू द पॉवर ऑफ लॅम्बडा टी होत आहे. सो ई टू द पॉवर ऑफ लॅम्बडा टी इज इक्वल टू व्हॉट 350 डिवायडेड बाय 175. ठीक आहे, हां मग आपल्याला इथं जर लॅम्बडा टी पाहिजे असेल तर इथं काय होणार आहे एल एन ऑफ 350 डिवायडेड बाय 175. ठीक आहे, हां सो लॅम्बडा टी इज इक्वल टू व्हॉट सो एल एन ऑफ 350 मीन्स व्हॉट एल एन ऑफ 2. करेक्ट, हां आणि एल एन ऑफ 2चं व्हॅल्यू किती येते 0.693 हे मी सांगितलं होतं. ठीक आहे, हां सो लॅम्बडा टी और यू कॅन से लॅम्बडा टी करेक्ट 350 seconds. So e to the power of and then determine the 3600 correct per
इन 1 आवर म्हटलेत ना, हां 1 आवर म्हणजेच हे टाईमच्या ठिकाणी काय येणार 3600 इज इक्वल टू व्हॉट 0.693 येणार. सो लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट 0.693 डिवायडेड बाय 3600. ठीक आहे. सो लॅम्बडा करेक्ट. सो इफ यू सॉल्व दिस यू विल गेट ॲज ln इज समजा हे जर मी असंच ठेवलं, ठीक आहे, कारण का आपल्याला टाइम हाफ विचारलेत ना, हां मग टी हाफ काय होऊ शकते. सो टी हाफ इज इक्वल टू व्हॉट 0.693 डिवायडेड बाय 3600 येते. ठीक आहे. दॅट इज लॅम्बडा, सॉरी इट बिकम्स व्हॉट लॅम्बडा. ठीक आहे. हां मग 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडाचं इक्वेशन काय होतं 0.693 डिवायडेड बाय 3600 येते. आता 0.693 693 कॅन्सल आउट. सो टी हाफ इज नथिंग बट 3.6 into 10 to the power of 3 seconds. ओके डन. तर हे न्यूमेरिकल सगळे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते म्हणजे काय आहे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आणि न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. ठीक आहे. आता फ्यूज म्हणजेच काय आपण गोष्टी कंबाईन करतो, फिजन म्हणजेच काय आपण गोष्टी ब्रेक करतो. ठीक आहे. हां तर तशा प्रकारे जर बाइंडिंग एनर्जी कर्व बघितला असेल तर बाइंडिंग एनर्जी कर्व एक मॅक्झिमम व्हॅल्यू एफईला असते. म्हणजे एफईच्या अलीकडे लाईट न्यूक्लियस असतात आणि एफईच्या इकडे या बाजूला काय असतात हेवी न्यूक्लियस असतात. ठीक आहे. म्हणजे मोर दॅन मास नंबर हॅव्हिंग अ 170. ठीक आहे. हां तर जे लाईट न्यूक्लिया असतात त्यांना आपण कंबाईन करू शकतो. म्हणजे लाईट न्यूक्लिया कंबाईन करून एखादा हेवी न्यूक्लियस जेव्हा फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन म्हणतो. आणि एखादा हेवी न्यूक्लियस म्हणजे मोठा न्यूक्लियस असतो त्याला आपण ब्रेक करून दोन डिफरंट लाईट न्यूक्लिया वगैरे फॉर्म करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. ठीक आहे. तर याच्यावरती पण 2013ला प्रश्न आला होता. तर हे जे डिफरन्शिएशन आहे किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द व्हॉट न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन अँड फिजन रिॲक्शन हे थोडंसं 1 किंवा 3 मार्क्सला विचारू शकतात. त्यामुळे फक्त 2-3 पॉईंट्स फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. हां तर इथं डेफिनेशन पहिला लिहायचं आहे. डेफिनेशन काय आहे द प्रोसेस इन विच न्यूक्लिअर प्रोसेस इन विच दी लाईट न्यूक्लिया कंबाईन टू फॉर्म द व्हॉट हेवी न्यूक्लियस. ठीक आहे. आणि या रिॲक्शनला म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनसाठी हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची गरज असते. ठीक आहे. आणि हे जे याच्यामधून जे एनर्जी रिलीज होते ते एनर्जी जास्त असते, जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज होते. ठीक आहे. अँड देन एनर्जी प्रोड्यूस इन द व्हॉट स्टार अँड द सन इज बिकॉज ऑफ द व्हॉट न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. ठीक आहे. अँड देन न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन म्हणजेच काय द प्रोसेस इन विच द हेवी न्यूक्लियस ब्रेक इन टू व्हॉट द स्मॉल न्यूक्लिया और डॉटर न्यूक्लिया. त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन म्हणतो. आणि हे रिॲक्शन कॅरी करण्यासाठी मॉडरेट टेम्परेचर आणि मॉडरेट प्रेशरची गरज आहे. जास्त टेम्परेचर हाय प्रेशरची काही गरज नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लो एनर्जी इज रिलीज. या प्रोसेसमध्ये लो एनर्जी रिलीज होते अँड देन फ्री एनर्जी प्रोड्यूस इन द व्हॉट न्यूक्लिअर रिॲक्टर्स. तर आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी वगैरे मिळते ना ते न्यूक्लिअर रिॲक्टर्समधून मिळते. तर न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये कोणतं रिॲक्शनद्वारे आपल्याला एनर्जी मिळते तर न्यूक्लिअर फ्युजनमुळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये युरेनियम किंवा पोलोनियम अशा प्रकारे न्यूक्लिअर जे एलिमेंट्स असतात रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स ते यूज केले जातात. ते ब्रेक करून त्यांच्यामधून एनर्जी घेऊन आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. ठीक आहे. तर ह्या न्यूक्लियर चॅप्टरमधून तुम्ही फक्त इम्पॉर्टंट लक्षात घ्या रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ, अल्फा डीके, बीटा डीके, गॅमा डीके. ठीक आहे. हां त्याच्यानंतर हाफ लाईफ टाइम पिरियड. ठीक आहे. हाफ लाईफ जो डेरिवेशन आहे तो डेरिवेशन तुम्ही कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. आय होप तुम्हाला की ॲटम आणि न्यूक्लियाबद्दल हे सगळं इझिली समजलेलं असेल. थोडंसं पॉज करून स्लो डाऊन करून तुम्ही थोडंसं गोष्टी लक्षात घ्या. कोणता प्रश्न कोणत्या इयरला विचारलेत, न्यूमेरिकल कोणते इम्पॉर्टंट आहेत हे पण मी सांगितलंय. ठीक आहे. हां पण तुमचं काम काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमधून थोडेसे न्यूमेरिकल्स तुम्ही पण सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. कोणता तरी नेक्स्ट मजेदार चॅप्टर मी घेऊन येतो. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. थँक्यू.